आमच्याकडे खूप सारे केस स्टडीज आहेत की 8 कोटी 10 कोटी 12 वर्षात 15 वर्षात नेटवर्थ अचीव्ह केलेलं आहे प्लॅनिंगद्वारे. आमच्याकडे 100 कोटीचं पण सिंगल क्लायंट माझ्याकडे प्लॅनिंग करायला येतात. ॲडव्हर्टाईज बघितली होती मी तेव्हा, काही पॉडकास्ट बघितला नव्हता. त्यानंतर मी कनेक्ट झाले, त्यांचा वर्कशॉप केला. तर आणि मॅडम बरोबर मी मागच्या 5-7 महिन्यामध्ये जॉईन झालो आणि मला वाटते की मी एवढ्या वर्षभरामध्ये फायनान्शियल फ्री होईल. सरांचे जसे व्हिडिओ ऐकले मी तर मला बऱ्यापैकी क्लॅरिटी येऊ लागली. ती व्यक्ती पण हसत मुखत लाखांमध्ये फीस देऊन जाते, जी डॉक्टरला पण नाही मिळत, आर्किटेक्चरला पण नाही मिळत. लोकांना ना एका डॉक्टरकडे, डेंटिस्टकडे का जायचं याचं इम्पॉर्टन्स माहिती आहे, हार्ट सर्जनकडे का जायचं इम्पॉर्टन्स माहिती आहे, पण फायनान्शियल प्लॅनरकडे, वेल्थ प्लॅनरकडे का जायचं याचं इम्पॉर्टन्स लोकांना माहीत नाही आहे. तुमच्या मुलांच्या एज्युकेशनसाठी किती पैसे लागतात, ही प्लॅनिंग, ही प्रोसेस इतकी ब्युटिफुल आहे की तुम्ही तुमची रिस्क मिनिमाइज करून तुमची वेल्थ मॅक्सिमाइज करू शकता. हा पॉडकास्ट बघणारे खूप सारे लोक कदाचित डिस्ट्रॅक्टेड असतील. आता त्यांचं म्हणतं आहे की मुद्द्यावरती या, आम्हाला सल्ला द्या. तर मी जर हा पॉडकास्ट बघताना जर तुम्हाला डायरेक्ट सल्ला हवा असेल तर हा डायरेक्ट सल्ला तुमच्या आयुष्यामध्ये फार घातक होईल. थोडंसं अंडरस्टँड करा प्रिन्सिपल किती महत्त्वाचे आहे, स्ट्रॅटेजी किती महत्त्वाची आहे, टॅक्टिक्स किती महत्त्वाचे आहे. एखादी व्यक्ती डायरेक्ट इन्व्हेस्ट करा आहे हा तुम्हाला सल्ला देते, प्लॅनिंग करू नका हा सल्ला देत असेल तर केअरफुल राहा, त्या व्यक्तीपासून लांब राहा, एक्सपिरियन्स घेण्याचा प्रयत्न करू नका, कारण एक्सपिरियन्स फार कॉस्टली आहे. आय टेल यू की हे 190 लोक पुढच्या 10 वर्षामध्ये 50 कोटी ते 100 कोटीचं नेटवर्क त्यांचं होतंय का? जस्ट बिकॉज ऑफ ते प्रिन्सिपल फॉलो करतायत. चेक कर या 5 चुकांमधले किती चुका तुम्ही आता पण करत आहात. सॉरी मी इंटरप्ट करतो, 5 पैकी सगळेजण 5च्या चुका करतात. आय टेल यू की वेल्थ क्रिएट करायचं असेल तर नुसतं मोटिवेशनचं गरज नाही आहे, इन्स्पिरेशनचं गरज आहे. तर नितीन सर, हे प्लॅनिंग प्रोसेस फॉलो केल्यामुळे असे काही उदाहरण आहेत का की ज्यांनी त्यांचे सक्सेसफुल जर्नी अचीव केली, असं एखादं उदाहरण? नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांना माझ्याकडून. तर बऱ्याच वेळेला आतापर्यंत आपण अनुभव केलेला आहे की भारतामध्ये हा सण साजरा करतो, खूप सारे लोक लक्ष्मीपूजन करतात आणि हे करूनही भारतामध्ये खूप सारे लोक फायनान्शियली आजही स्ट्रगल करतात. 1990 नंतर जो भारतामध्ये पैसा आला तो याआधी कधी एवढा पैसा नव्हता आला आणि इतका पैसा आल्यानंतरही आजही लोक त्यांच्या रिटायरमेंटसाठी, त्यांच्या मुलांच्या भवितव्यासाठी त्यांनी काही गोष्टींचं नियोजन नाही केलेलं आहे. तर माझं म्हणणं एवढंच असेल की ह्या दिवाळीमध्ये तुम्हाला अजून एक गोष्ट ॲड ऑन करायची, ती म्हणजे तुमच्या परिवारामध्ये तुमचे आर्थिक नियोजन किंवा आर्थिक साक्षरता याविषयीचे काही धडे आज तुम्हाला आम्ही सांगू. याविषयी तुम्हाला केअरफुली अंडरस्टँड करायचे की लाईफमध्ये या कशा अंमलात आणायला पाहिजेत, राईट? तो लास्ट टाइम मी एक्सपर्ट म्हणून नितीन सरांना आणलं होतं आणि त्यांच्यासोबत खूप काही चांगल्या गप्पा रंगल्या होत्या. परखड मत मांडण्यामध्ये जर नाव घेतलं जातं फायनान्शियल जगामध्ये तर नितीन सरांचं आहे. कारण रोकटोक भाषेमध्ये नितीन सरांनी या फायनान्शियल जर्नीला आणण्याचं काम जे केलेलं आहे तर ती त्यांची 17 वर्षांची लॉंग प्रॅक्टिस आहे. तो मी नितीन सरांना इन्व्हाइट करते. तो आपल्यासोबत आज नितीन गाडगे सर. नमस्ते. यस सर, थोडी तुमची ओळख करून द्या. ओळख करून द्यायची झाली तर माझं नाव नितीन गाडगे, फायनान्शियल प्लॅनर, वेल्थ प्लॅनर आणि जवळपास 17 वर्षाचा फायनान्शियल प्लॅनिंग आणि वेल्थ प्लॅनिंगचा माझा एक्सपिरियन्स आहे. या एंटायर 17 वर्षामध्ये आम्ही एका सर्वसामान्य व्यक्तीने प्रिन्सिपल बेस्ड प्लॅनिंग करून एक 10 ते 15 वर्षामध्ये फायनान्शियल फ्रीडम कसं अचीव करता येऊ शकतं यावरती फोकस केलेलं आहे. आणि नुसतं फोकस नाही केलेलं आहे, 1200 लोकांना या प्रोसेसमार्फत फायनान्शियल फ्रीडम अचीव करण्यासाठी हेल्प केलेली आहे. आणि या फायनान्शियल फ्रीडममध्ये जर बघितलं तर या 1200 लोकांनी जवळपास 3 ते 5 कोटीचं नेटवर्थ एका सर्वसामान्य इन्कम असलेल्या घरामध्ये अचीव करण्यासाठी आम्ही त्यांना हेल्प केलेले. आणि त्यामध्ये 190 लोक असे आहेत की त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये प्लॅनिंगद्वारे जवळपास 7 कोटी ते 15 कोटीचं ॲव्हरेज नेटवर्थ अचीव केलेलं आहे. तर ही आहे ओळख. अजून ओळख तुम्हाला सोशल मीडियावरती पण मिळेल, पण आज थोड्या काही तुमच्या प्रश्नानंतर अजून जास्त ओळखायला पण तुम्ही लागाल. पण मेक शुअर 17 वर्षाच्या प्लॅनिंगमध्ये बराच एक्सपिरियन्स आम्ही जो गेन केलेला आहे, या एक्सपिरियन्सच्या द्वारे एका सर्वसामान्य व्यक्तीला फ्रीडम अचीव करणं फार गरजेचं आहे. आमचा फक्त रोल हाच आहे की सर्वसामान्य व्यक्तीने स्पेसिफिकली आजच्या फास्ट मुव्हिंग वर्ल्डमध्ये फ्रीडम अचीव करणं फार गरजेचं आहे. जर फ्रीडम अचीव नाही केलं तर त्याला सर्व्हाइव्ह करणं पण फार डिफिकल्ट आहे. सो
येस, खूप चांगल्या पद्धतीने सर तुम्ही तुमचं प्रॅक्टिस आणि त्या थ्रू क्रिएट झालेल्या लोकांचे यशस्वीपणा पण तुम्ही शो केला, त्याबद्दल धन्यवाद. तर सर मला जाणून घ्यायचं आहे की फायनान्शियल प्लॅनिंग हा शब्द बऱ्याच जणांनी ऐकला आहे, बट फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे खऱ्या अर्थाने अर्थ काय होतो त्याचा आणि कशा वेने त्यांनी लोकांना फॉलो केला पाहिजे? तो फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे आर्थिक नियोजन आपण मराठीमध्ये म्हणतो. फायनान्शियल प्लॅनिंग हा जो वर्ड आहे यामध्ये एक गोष्ट अंडरस्टँड करायची आहे की तुमचं प्रत्येक व्यक्तीचं फायनान्शियल लाईफ आहे आणि या फायनान्शियल लाईफमध्ये तुमच्या काही गरजा आहेत, राईट, ज्याला आपण तुमचे गोल्स म्हणू शकतो आणि या गोल्सला ऑब्जेक्टिव्हमध्ये कन्वर्ट करणं पण फार गरजेचं आहे. तो प्रत्येक व्यक्तीने त्याची बेसिक नीड काय आहे, ऑब्जेक्टिव्ह काय आहेत हे त्याच्या सध्याच्या राहणीमानाप्रमाणे ओळखायचं आहे. तो प्लॅनिंग ही अशी एक प्रोसेस आहे की ज्यामध्ये तुम्ही किती पैसे कमवता, तुमचे घरातले खर्च किती आहेत, कॅश फ्लो तुमचं कशा पद्धतीने चालतो, कोणत्या जबाबदारी आहेत फायनान्शियल, फॅमिलीमध्ये कोण कोण तुमच्यावरती फायनान्शियल डिपेंड आहे, या सर्व गोष्टींना एका पेपरवरती आणणं, त्याचा आढावा घेणं आणि त्यानंतर कोणत्या फायनान्शियल गोल्सला तुम्हाला किती वर्षामध्ये 100% अचीव करायचं आहे, अचीव करण्यासाठी तुम्हाला गुंतवणूक किती प्रमाणामध्ये करावी लागेल, गुंतवणूक करताना तुम्हाला कोणकोणत्या ॲसेट क्लास तुमच्याजवळ अवेलेबल आहेत, कोणत्या ॲसेट क्लासमध्ये तुम्हाला किती प्रमाणामध्ये रिस्क घ्यायची आहे, कोणत्या ॲसेट क्लासमध्ये तुम्हाला रिस्क घ्यायची नाही आहे, या सर्व गोष्टींना एका डॉक्युमेंटेड स्ट्रक्चर्ड पेपरवरती आणण्याच्या प्रोसेसला आम्ही म्हणतो फायनान्शियल प्लॅनिंग, आर्थिक नियोजन. आता हे आर्थिक नियोजन म्हणायला गेलं तर सर्व व्यक्तींसाठी गरजेचं आहे, पण प्रत्येक व्यक्तीचं जे आर्थिक नियोजन आहे हे डिफरंट होऊ शकतं, कारण प्रत्येक व्यक्तीची सायकोलॉजी वेगळी आहे, गोल्स ऑब्जेक्टिव्ह वेगळे आहेत. पण बेसिक जर एका सर्वसामान्य व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जर बघितलं तर तुम्ही जर नोकरी करत असाल तर एक नोकरी करणाऱ्या व्यक्तीने 20 ते 25 वर्षामध्ये जर सरळ मार्गाने वेल्थ क्रिएट करायचं असेल, त्याला मिलेनियर बनायचं असेल तर त्याच्यावर एकच ऑप्शन आहे आणि तो ऑप्शन म्हणजे इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग. आता सतत कॉन्स्टंटली 20 वर्ष तुम्हाला इन्व्हेस्ट करण्यासाठी तुमच्याजवळ स्ट्रक्चर्ड प्लॅन नसेल तर तुम्ही 20 वर्ष इन्व्हेस्टेड राहू शकत नाही. मेजॉरिटी लोक 20 वर्ष इन्व्हेस्टेड राहत नाही कारण त्यांना इन्स्पायर करणारा स्ट्रक्चर्ड प्लॅन नसतो. स्ट्रक्चर्ड प्लॅन म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग, आर्थिक नियोजन. आणि आर्थिक नियोजन करण्यासाठी तुम्हाला योग्य सल्लागाराकडे जाऊन तुमची फायनान्शियल सिच्युएशन आधी त्याच्यासमोर मांडायची आहे. ती सिच्युएशन कशा पद्धतीने तुम्हाला भविष्यामध्ये आर्थिक ध्येय तुमचे चूज करायचे, त्याचबरोबर भविष्यामध्ये ध्येय चूज करताना कोणकोणत्या संकट येऊ शकतात, जसं जॉब लॉस आहे किंवा सध्याच्या घडीमध्ये ले ऑफ फार होत आहेत, त्याच्यानंतर सध्याच्या घडीमध्ये इकॉनॉमी टर्मॉइल्स आहेत, इन्फ्लेशन वाढलेलं आहे. ही जी स्थिती जी आहे ना, या स्थितीला तुम्ही अंडरस्टँड करून तुमचं स्ट्रक्चर बनवण्याच्या प्रोसेसलाच फायनान्शियल प्लॅनिंग म्हणतात. जर एवढं गांभीर्याने तुम्ही या गोष्टीला क्लिअरिटी आणून दिल्यानंतर पण लोक फायनान्शियल प्लॅनिंग का करत नाहीत? म्हणजे काय अडथळे येतात त्यावेळेला त्यांना प्लॅनिंग करायचं असतं तेव्हा? लोक फार इनोसेंट आहेत बाय द वे. आजच्या फास्ट मुव्हिंग वर्ल्डमध्ये प्रॉब्लेम त्यांचा काय होतो की सोशल मीडियावरती खूप सारे फायनान्शियल कंटेंट अवेलेबल आहेत, फिनटेक येतात, बऱ्याच गोष्टी सांगतात त्यांना, त्यामुळे रिसोर्सेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि कन्फ्यूज स्टेटमध्ये आहेत. तर या सिच्युएशनमध्ये प्लॅनिंग लोक का करत नाहीत? तर पहिलं एक मेन रिझन आहे की अवेअरनेस त्या पद्धतीचं लोकांचं नाही आहे की प्लॅनिंग करणं फार गरजेचं आहे. कारण प्लॅनिंग या शब्दामध्येच तुम्ही जर नीट बघितलं तर प्लॅनिंग या शब्दामध्ये शिस्तबद्धता आलेली आहे. ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट पेपरवरती आणता दॅट मीन्स शिस्तबद्ध आहात तुम्ही. प्लॅनिंग प्रोसेसची सुरुवात होते डिसिप्लिन. तो प्लॅनिंग लोक का नाही करत? कारण त्या लेवलचं अवेअरनेस आज सोशल मीडियावरती नाही आहे की लोकांनी प्लॅनिंग करायला पाहिजे. तर अवेअरनेस हा एक पार्ट येतो. ते अवेअरनेस नसल्या कारणाने लोकांना ते रिअलाइज नाही होत की प्लॅनिंग किती इम्पॉर्टंट आहे. तर मी या मताचा आहे की बघा, तुम्ही तुमच्या कष्टाने कमवलेल्या पैशाला ब्लाइंडली इन्व्हेस्ट करता, तुम्ही ॲव्हरेज सल्ला घेता, बट ह्या सर्व गोष्टी करण्याच्या आधी जर तुमच्याकडे स्ट्रक्चर्ड प्लॅन नसेल ना तर कोणी तुमच्यापैकी व्यक्ती 20 वर्ष इन्व्हेस्टेड राहू शकत नाही. कारण 20 वर्ष इन्व्हेस्ट करण्यासाठी तुम्हाला इन्स्पिरेशन लागतं, मोटिवेशनची गरज नाही. कारण इंडियामध्ये खूप सारे यंग जनरेशन किंवा जनरेशन एक्स, जनरेशन वाय, बेबी बूमर्स वेल्थ क्रिएट करण्यासाठी मोटिवेटेड. तर मोटिवेशन फक्त वेल्थ क्रिएशनसाठी लागत नाही, तर अवेअरनेस हा पार्ट लागतो की तुम्हाला डीपर लेवलवरचं अवेअरनेस लागेल.
अवेअरनेस डिपर लेवलचा असेल तरच तुमच्या बिहेवियरमध्ये तुम्ही चेंज आणू शकता, तुमच्या बिलीफ सिस्टीममध्ये चेंज आणू शकता. लोक प्लॅनिंग नाही करत कारण अवेअरनेस वीक आहे, रिअलायझेशन वीक आहे. अवेअरनेस वीक असल्या कारणाने लोक काय करतात की झटपट कशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या ॲसेट क्लासमध्ये ज्यावेळेस मार्केट ट्रेंड असतो त्यावेळेस इन्व्हेस्ट करू आणि झटपट आपण श्रीमंत कसं होऊ, हे लोकांच्या माइंडसेटमध्ये झालेलं आहे. वन मोर थिंग, लोक प्लॅनिंग का नाही करत? कारण त्या पद्धतीचे आर्थिक सल्लागार अवेलेबल नाही आहेत, प्लॅनिंगला त्या पद्धतीने प्रमोट केलेलं नाहीये आणि त्यामुळे लोक प्लॅनिंग अवॉइड करतात. डिसिप्लिन लोकांना आवडत नाही कारण इट्स अ डिसिप्लिन प्रोसेस, कमिटेड प्रोसेस. तर सर्वसामान्य व्यक्तीला लॉंग टाईममध्ये डिसिप्लिनमध्ये एखादी गोष्ट करणं हे चॅलेंजिंग वाटतं, म्हणून लोक प्लॅनिंग नाही करत. बट जर थोडंसं त्याच्यावरती डीपली अंडरस्टँड केलं तर एखादी व्यक्ती प्लॅनिंगद्वारे 10 वर्षामध्ये, 15 वर्षामध्ये, 20 वर्षामध्ये फायनान्शियल फ्री होऊ शकते. इतकंच नाही, मिलेनियर पण होऊ शकते. US मिलेनियर 8 कोटी, आमच्याकडे खूप सारे केस स्टडीज आहेत की 8 कोटी, 10 कोटी 12 वर्षात, 15 वर्षात नेटवर्थ अचीव्ह केलेले आहे प्लॅनिंगद्वारे. विदाउट प्लॅन, स्ट्रक्चर्ड प्लॅन तुम्ही वेल्थ क्रिएट करणं इम्पॉसिबल थिंग आहे. नो वन कॅन क्रिएट वेल्थ विदाउट स्ट्रक्चर्ड प्लॅनिंग. तर लोक प्लॅनिंग करत नाही, त्याची काही रिझन आहे, करायला पाहिजे अशी इच्छा आहे. ग्रेट, वंडरफुल इन्साइट्स की जर तुम्ही तुमचं राहतं घर विदाऊट कन्स्ट्रक्शन लेआउट, विदाऊट एनी आर्किटेक्चर प्लॅन कन्स्ट्रक्ट नाही करू शकत किंवा तुम्ही घरामध्ये इंटिरियर पण विदाऊट प्लॅन जर करू शकत नसाल, ही तर खूप मोठी जबाबदारी आहे की आर्थिकदृष्ट्या जे काही तुम्हाला पिक्चर क्रिएट करायचं आहे किंवा तुम्हाला जे काही तुमचं लिगसी क्रिएट करायची असेल तर यू नीड अ स्ट्रक्चर प्लॅन. विदाऊट प्लॅन नो वन कॅन फायनान्शियली फ्री. आणि हेच वाक्य मी नितीन सरांकडून वारंवार ऐकलंय आणि याला मी सहमत आहे. कारण विदाऊट प्लॅन आपण छोटंसं वेकेशन पण नाही करू शकत. हाऊ कॅन यू प्लॅन 30-40 इयर्स ऑफ लाईफ, राईट? तो सर बऱ्याच लोकांकडून डायरेक्टली ते प्रोडक्ट बाय करण्यामध्ये बिझी असतात. विदाऊट प्लॅनिंग ते फक्त इन्व्हेस्टमेंट ॲसेट्स बाय करत राहतात आणि तरीही ते 10-15 वर्ष सातत्याने तर करूच शकत नाहीत कारण प्लॅन नसल्यामुळे ते सातत्य राहतच नाही तिथे. आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी अशा कुठल्या 5 गोष्टी की जे त्यांनी केल्या पाहिजेत की जेणेकरून त्याचा त्यांना फायदा होऊ शकतो की आर्थिक सुरक्षा पण मिळू शकेल, त्यांना फ्रीडम पण मिळू शकेल? बऱ्याच गोष्टी आहेत पण 5 गोष्टीत लेट्स आपण थोडं स्ट्रक्चर पण आयडेंटिफाय करू. 5 गोष्टी. पहिली गोष्ट, तुम्हाला फायनान्शियली स्ट्रॉंग व्हायचं आहे, फायनान्शियल इंडिपेंडेंट व्हायचं आहे, तर तुमच्याजवळ एक स्ट्रक्चर्ड प्लॅन असणं गरजेचं आहे. म्हणजे जशी मोठी इमारत जर तुम्हाला बांधायची, 30 माळ्याची इमारत तुम्ही बघितली तर ती इमारत बांधण्याच्या आधी ना एक आर्किटेक्चर प्लॅन बनवतो की याची खोली किती असली पाहिजे, डेप्थनेस किती असला पाहिजे, सो दॅट ही बिल्डिंग स्ट्रक्चर उभी राहील, पाऊस, वारा आणि सुनामी यापासून ते बिल्डिंग हलणार नाही. त्या पद्धतीने तो पहिलं स्ट्रक्चर पेपरवरती बांधला जातो आर्किटेक्चर पण, आणि त्यानंतर मग स्ट्रक्चर प्लॅन केला जातो. तो फर्स्ट तुम्हाला स्ट्रक्चर्ड प्लॅन असणं गरजेचं आहे. का योग्य एक्सपिरियन्स सल्लागाराकडे जा, मी म्हणेन. त्या सल्लागाराकडून पहिलं त्याचा एक्सपिरियन्स बघा. पहिली गोष्ट त्याचा एक्सपिरियन्स बघा, त्याच्या क्वालिफिकेशन्स बघा, त्याच्या केस स्टडीज बघा. तर त्या व्यक्तीकडे जा. या 3 क्वालिटीज तर असणं गरजेचं आहे. यंग मुलांकडे जाऊ नका जे स्पेसिफिकली सोशल मीडियावरती ज्यांनी लॉकडाऊनमध्ये जन्म घेतलेला आणि लॉकडाऊनमुळे एका स्पेसिफिक ॲसेट क्लासला प्रमोट करताय, तर अशी व्यक्ती प्लॅनिंग नाही करत, स्ट्रक्चर प्लॅनिंग नाही करत. तर स्ट्रक्चर प्लॅन पहिली गोष्ट असणं गरजेचं आहे. नसेल आणि तर तुम्ही खूप मोठ्या फायनान्शियल ट्रॅपमध्ये भविष्यामध्ये येऊ शकता. गॅरंटेड हा वर्ड मी यूज केलेला आहे. तर पहिलं स्ट्रक्चर्ड लागेल. स्ट्रक्चर्ड असल्यानंतर काय होतं की तुम्हाला तुमचे नीड अनालिसिस करणं सोपं जातं. बऱ्याचशा लोकांकडे ना नीड अनालिसिस ते प्रॉपरली करत नाही. तर ही बिगेस्ट मिस्टेक लोक करतात की त्यांचे गोल्स ऑब्जेक्टिव्ह त्यांना इन्स्पायर नाही करत. जर तुमच्याकडे स्पेसिफिक गोल ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला इन्स्पायर नाही करत तर तुम्ही त्या गोल आणि ऑब्जेक्टिव्हसाठी लॉंग टर्ममध्ये तुम्ही वेल्थ नाही क्रिएट करू शकत. से फॉर एक्झाम्पल तुमच्या मुलांच्या एज्युकेशनसाठी किती पैसे लागतात. पहिला मुद्दा येतो की हा गोल प्रॉपर सेट केलेला आहे का, की तुम्ही किती फायनान्शियली केपेबल आहात आणि तुम्हाला किती मुलांसाठी एज्युकेशनसाठी पैसे द्यायचे. कारण आज एज्युकेशन सिस्टम बघितली तर लाखो करोडो रुपये मुलांच्या एज्युकेशनसाठी ब्लाइंडली स्पेंड केले जातात. जेवढे पेरेंट्सकडे तेवढी कॅपॅबिलिटी नसते की पेरेंट्स त्याच्यासाठी प्लॅनिंग नाही करत. तो ही एक मिस्टेक लोक करतात की त्यांची नीड्स आणि गोल्स ऑब्जेक्टिव्ह प्रॉपर सेट करत नाही. 45 एजमध्ये कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह व्यक्ती आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. आता या व्यक्तीला पुढच्या समजा त्याची इंडस्ट्री जर बघितली तर हा फार तर 50-55 पर्यंत नोकरी करू शकतो आणि त्याच्यानंतर त्याचं रिटायरमेंट येतं. तर
या गोष्टींचा विचार नाही करत की गोल्स ऑब्जेक्टिव्ह आपण जर सेट प्रॉपर नाही केलं तर भविष्यामध्ये 10 वर्षानंतर मी माझं ले ऑफ आलं किंवा सफिशियंट माझ्याकडे रिटायरमेंटचे कॉर्पस नसेल. कारण एका मेट्रो सिटीमध्ये बघितलं तर ₹1.5 लाख महिन्याचा खर्च आज आहे. जर तुम्हाला एका सुखाने आयुष्य सिक्युअर्ड आयुष्य जगायचं तर ₹1.5 लाख बॅर मिनिमम पाहिजे इन्फ्लेशनला कन्सिडर केलं तर. जस्ट इमॅजिन करा की आज 7% 8% इन्फ्लेशन आहे आणि तुम्ही 10 वर्षांनी रिटायर होणार आहे. तर हा इन्फ्लेशन ऑलमोस्ट किती पर्सेंटनी तुमचा हातचा खर्च ₹1.5 लाख तो डबल होईल. त्यानंतर 15 वर्षांनी होणार असाल तर तो कदाचित 3x पर्यंत जाईल. तो या गोष्टी कन्सिडर करा की इन्फ्लेशन हिट करेल तुम्ही जर गोल्स ऑब्जेक्टिव्ह प्रॉपर सेट केले नाही. त्यानंतर अजून मिस्टेक काय करतात की गोल्स ऑब्जेक्टिव्ह प्रॉपर सेट नाही केले त्यामुळे ते प्रॉपर डायव्हर्सिफिकेशन करत नाही आणि त्यामुळे ते ऑल द टाइम काय आहे की मार्केट बेस्ड इन्व्हेस्टमेंट करतात. मार्केट बेस्ड इन्व्हेस्टमेंट म्हणजे की एखादं स्पेसिफिक ॲसेट क्लासचा ट्रेंड आलेला आहे. तर तुम्ही एक 2020 ते 2024 पर्यंत बघितलं की बरेचसे लोक फायनान्शियल मार्केटमध्ये ब्लाइंडली पैसे इन्व्हेस्ट करत होते, स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत होते, म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करत होते. तर तो ट्रेंड तिकडे होता. तिथे लोकांनी खूप काही ॲसेट्स त्यांच्या इक्विटीजमध्ये इन्व्हेस्ट केलं, ब्लाइंडली केलं. आय एम नॉट सेइंग की इक्विटीमध्ये नाही करायला पाहिजे, बट तुम्ही डायव्हर्सिफिकेशन नसेल तर तुम्ही ब्लाइंडली तुम्हाला कळणारच नाही की तुम्ही सगळा पैसा डंप केला इक्विटीमध्ये. आज 2025 मध्ये आपण आहोत, मार्केट करेक्शन झालं, ऑलमोस्ट इकॉनॉमी चांगलं करत नाहीये. अशा सिच्युएशनमध्ये जर मी बघते, माझं 17 वर्षाची प्रॅक्टिस बघते, तर नेक्स्ट 4 इयर्समध्ये ग्लोबल क्रायसिस गॅरंटेड इंडियामध्ये पण त्याचा इम्पॅक्ट पडेल. आणि जर तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड ॲसेट क्लासमध्ये 80% 90% इन्व्हेस्ट केलेत तर तुम्ही या सिच्युएशनमध्ये फायनान्शियल ट्रॅपमध्ये येणार. तर लोक डायव्हर्सिफिकेशन नाही करत, ही एक मिस्टेक करतात. देन फोर्थ अगेन एक मिस्टेक आहे की त्यांच्याकडे प्रॉपर इन्शुरन्स कव्हरेज नसतं, प्रोटेक्शन प्रॉपर नसतं. बघा, सर्वसामान्य व्यक्तीला वेल्थ क्रिएट करण्यासाठी काही प्रिन्सिपल अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. सरळ मार्गाने तुम्ही इन्व्हेस्टेड 20 वर्ष राहिलं तर तुम्ही वेल्थ क्रिएट करणार. पण 20 वर्ष इन्व्हेस्टेड राहण्यासाठी ही पण गोष्ट अंडरस्टँड करा की फास्ट मुव्हिंग वर्ल्डमध्ये खूप काही चॅलेंजेस येतात. जसं फायनान्शियल क्रॅश येतं, एमर्जन्सी येते घरामध्ये, किंवा घरामध्ये तुमच्या लव्ह वन्स आहेत त्यांना इलनेसेस येऊ शकतात, क्रिटिकल इलनेसेस होऊ शकतात, ऍक्सिडेंटल होऊ शकतं, घरामध्ये काही फायनान्शियल मोठ्या जबाबदाऱ्या येऊ शकतात, लग्नकार्य येऊ शकतं. अशा सिच्युएशनमध्ये जर तुम्ही प्रिपेअर्ड नसाल तर इन्शुरन्सेस इथे तुम्हाला हे करू शकतात की हेल्थ रिगार्डिंग काय झालं तुम्हाला, तो तुमच्याकडे प्रॉपर सफिशियंट मेडिकल खूप साऱ्या लोकांकडे प्रॉपर मेडिकल इन्शुरन्सेस नसतात. खूप साऱ्या लोकांकडे प्रॉपर क्रिटिकल इलनेस इन दोज डेज फार वाढतात. एका क्लायंटकडून ही गोष्ट अंडरस्टँड झाली की ब्रेन हॅमरेजमुळे त्यांची डेथ झालेली वयाच्या 50व्या वर्षी. तर ब्रेन हॅमरेज कॉमन झालं, इव्हन कॅन्सर पण कॉमन झालेले आहे, हे आजार सगळे कॉमन झालेले आहेत. अशा सिच्युएशनमध्ये तुमच्याकडे सफिशियंट क्रिटिकल इलनेस नसेल तर फायनान्शियल ट्रॅपमध्ये येणार. देन ऍक्सिडेंट्स खूप होत आहेत मेट्रो सिटीजमध्ये, तर ऍक्सिडेंटल सफिशियंट इन्शुरन्स कव्हरेज लागेल तुम्हाला, टर्म इन्शुरन्स लागेल, तुमच्यावरती फॅमिली फायनान्शियल डिपेंड आहे. तर मेजरली मिस्टेक काय करतात की इन्शुरन्स कव्हरेज फार, मी बघितलेलं खूप साऱ्या लोकांकडे ना इन्शुरन्स कव्हरेजच त्यांच्याकडे सफिशियंट नसतं. ज्या व्यक्तीकडे इन्शुरन्स कव्हरेज सफिशियंट नाही ना, प्लीज, चान्सेस रेअरली आहे की तुम्ही वेल्थ क्रिएट करू शकता आणि 20 वर्ष तुम्ही इन्व्हेस्टेड राहू शकत नाही. राईट. अँड देन मग 5वी इम्पॉर्टंट गोष्ट, कारण तशीच आहेत खूप मोठी, 5वी इम्पॉर्टंट गोष्ट, बऱ्याचशा लोकांकडे एक्सपर्ट नसतो. मी खूप साऱ्या ॲव्हरेज मिडल क्लास लोकांना बघितलं की त्यांच्या ब्रेनवरती ओव्हर रिलाय असतात. त्यांना असं वाटतं की ते त्यांच्या ब्रेन आणि स्ट्रॅटेजीवरती सर्व काही अचीव करू शकतात. एक कॉमन गोष्ट मी सांगेन की मिलेनियल लोक, वेल्दी लोक आहेत ना, त्यांच्याकडे ना मेंटॉर्स असतात, एक्सपर्ट्स असतात, त्यांच्याकडे टीम असते जी त्यांना येणाऱ्या काही प्रॉब्लेम्स पासून काय काय गोष्टी घडू शकतात या गोष्टी वारंवार त्यांना एक्सपर्टकडून त्यांना ते रिझल्ट्स येतात, इन्साइट्स येतात आणि मग त्या दृष्टीने ते त्यांचं प्लॅनिंग चेंज करतात आणि प्लॅन करतात. तर 5 गोष्टी लोक फॉलो नाही करत म्हणून ते लोक फायनान्शियली ऑल द टाइम ट्रॅपमध्ये येतात. तो एकंदरीत ह्या 5 चुका ज्या आहेत त्या तुमचं लाईफ डिस्ट्रॉय करतायत आणि ह्या 5 चुका एक्सपिरियन्स सरांनी आयडेंटिफाय करून तुम्हाला सांगितल्या आहेत. चेक कर या 5 चुकामधले किती चुका तुम्ही आता पण करत आहात, कारण त्या एकही चूक न तुमच्या मी म्हणू, सॉरी मी इंटरप्ट करतो, 5 पैकी सगळेजण 5च्या 5 चुका करतात, 100% करतात. त्यामुळे किती चुका करतात तुम्ही आयडेंटिफाय करण्याच्या मीच तुम्हाला सांगतो की 5च्या 5 चुका होतात त्यांच्याकडून आणि म्हणून तर लोक फायनान्शियली फ्री नाही होत, म्हणून तर वेल्थ क्रिएट नाही होत. 5 चुका अवॉइड करा, वेल्थ तुम्ही गॅरंटेड क्रिएट करू शकता. आणि हा या मताचं काय आहे, कारण मी 17 वर्षामध्ये एक्सपिरियन्स केलेल्या या गोष्टी.
राईट. सो फक्त इन्व्हेस्टमेंट करताना कुठल्या ॲसेट क्लासमध्ये गुंतवणूक करणं एवढाच फक्त मुद्दा इथे कन्सिडर नाही केला जात आहेत. खूप काही रिस्क मॅनेजमेंट विषयी सरांनी क्लॅरिटी दिली, इन्शुरन्स मॅनेजमेंट विषयी सरांनी क्लॅरिटी दिली. ह्या काही घटना ज्या वेळेला घडतात त्यावेळेला तुम्ही कधीच फायनान्शियली अशा घटना आल्यानंतर फ्री होऊ शकत नाही. तर सर तुम्ही चुकांबद्दल तर खूप काही गोष्टी सांगितल्यात, बट आता आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी अशा 5 कुठल्या गोष्टी की ज्या करायला हव्यात? म्हणजे आता जे 5 चुका सांगितलं त्याच्या अपोजिट करता सर्व गोष्टी करणं गरजेचं आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी पहिली गोष्ट तुमचा अवेअरनेस खूप डीपर लेवलवरती आणणं. कारण तुम्ही जर फायनान्शियली इन टुडेज वर्ल्ड जर एखादा पुरुष जर फायनान्शियली डिक्लाइन असेल, म्हणजे आर्थिक साक्षरता त्याची वीक असेल, तर असा मेल फार काळ त्याच्या फायनान्शियल लाईफमध्ये चांगल्या गोष्टी करू शकत नाही, सक्षम नाही आहे अशा मेलला म्हटलं तर. म्हणजे अशिक्षित मेल मला जर विचारलं तर कोण आहे की ज्याला बेसिक आर्थिक साक्षरता माहीत नाही, त्याचे प्रिन्सिपल वीक आहेत, ॲसेट क्लास कोणकोणते असतात हे माहीत नाहीये, इकॉनॉमीमध्ये काय थ्रेट आहे हे माहीत नाहीये, जिओपॉलिटिकल काय घटना घडतायत बेसिक लेवलवरती आणि त्याचा माझ्या घरामध्ये फायनान्शियल काय इम्पॅक्ट होऊ शकतो हे माहीत नाही, तो पुरुष फायनान्शियली डिक्लाइन आहे. आणि असा पुरुष मेजर फायनान्शियल शॉक आला लाईफमध्ये तर 1-2 शॉकमध्ये मिडल क्लास लोक मरतात. हे आतापर्यंत तुम्ही हिस्ट्री बघा, या गोष्टी सतत घडलेल्या आहेत की त्या पद्धतीने कॉन्फ्लिक्ट मॅनेज करण्यासाठी त्याला ट्रेन नाही केलं, ब्रेनला माइंडला ट्रेन नाही केलेलं आहे. तर ही गोष्ट फार इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला अवेअरनेस फार डीपर लेवलचं असणं गरजेचं आहे. तुम्हाला काही प्रश्न अवेअरनेससाठी स्वतःला विचारणं गरजेचं आहे, एक्सपर्टचा सल्ला घ्या. इथे अवेअरनेस या गोष्टीचा असला पाहिजे की जर माझं आज वय 45 एज आहे आणि मी मेट्रो सिटीमध्ये चांगल्या हुद्द्यावरती काम करतोय, चांगल्या पगारावरती काम करतोय, तर इन्फ्लेशन किती आहे आणि असंच जर मला ही लाईफस्टाईल मेंटेन करायची आणि 15-20 वर्षानंतर मी रिटायर होतोय, तर साधारण मग रिटायरमेंटमध्ये इन्फ्लेशन काय इम्पॅक्ट करेल माझ्या खर्चावरती, मी रिटायरमेंटमध्ये किती वर्ष जगेन, बेअर मिनिमम 30 वर्ष जगणार आहे, 25 वर्ष जगणार आहे, तर मला किती पैसे बेअर मिनिमम लागतील, 1,00,000-1.5 लाख रुपयाचा खर्च जर भागवायचा आहे, 15 वर्षानंतर 20 वर्षानंतर तुम्हाला रिटायर व्हायचं आहे, 5 ते 6 कोटी तुम्हाला एक ॲव्हरेज रिटायरमेंटसाठी लागेल. टू बी फ्रँकली ज्या पद्धतीने इन्फ्लेशन वाढतंय, 5-6 कोटीमध्ये तुम्ही पुढच्या 10-15 वर्षामध्ये ॲव्हरेज रिटायरमेंट आयुष्य जगू शकता. अवेअरनेस फर्स्ट आहे. अवेअरनेस नंतर मग गोष्टी सुरुवात होतात की तुम्हाला प्रिन्सिपल बेस्ड नॉलेज असणं गरजेचं आहे. प्रिन्सिपल बेस्ड म्हणजे फायनान्स, मनी, वेल्थ याचे काही प्रिन्सिपल आहेत. जसं रिस्क मॅनेजमेंट हा एक प्रिन्सिपल आहे की कोणकोणत्या रिस्क तुम्हाला अवॉइड करायच्या आहेत जेणेकरून तुम्ही फायनान्शियल ट्रॅपमध्ये नाही येणार. तर यामध्ये तुम्ही इन्फ्लेशन रिस्कला कन्सिडर करा. इन्फ्लेशन रिस्क फार मोठी रिस्क आहे. इन टुडेज वर्ल्ड इन्फ्लेशन रिस्क, ज्याला इन्फ्लेशन कळलाच नाहीये तो गॅरंटेड फायनान्शियल ट्रॅपमध्ये येण्याचे चान्सेस आहे. तो लाईफला फार कॅज्युअली घेतोय. तो प्लॅनिंग प्रोसेसमध्ये कॅज्युअलनेस नाही. राईट. कॅज्युअलनेस लीड्स इन टू कॅज्युअलिटी. कॅज्युअल व्यक्ती कॅज्युअलिटीमध्ये पटकन जाऊ शकते. राईट. आणि मेजॉरिटी मिडल क्लास लोक फायनान्शियल लाईफमध्ये फार कॅज्युअल असतात. त्यांना बिलकुल फायनान्स हा विषयच आवडत नाही, मनी मॅनेजमेंट आवडत नाही. त्यांच्यासाठी निगेटिव्ह कॉन्नोटेशन लहानपणापासून प्रोग्राम केलेला आहे. तर तुम्हाला ही गोष्ट अंडरस्टँड करायची. अवेअरनेस नंतर प्रिन्सिपल फार महत्वाचे आहे की इन्फ्लेशन रिस्क काय आहे, कॅपिटल लॉस रिस्क काय आहे. तुम्ही तुमच्या कष्टाने कमवलेला पैसा इन्व्हेस्ट करताय, कधीच तुम्हाला तुमची कॅपिटल लूज नाही करायचे. तुम्ही कॅपिटल लूज करताय याचा क्लिअर अर्थ आहे की तुम्ही वाजवीपेक्षा जास्त रिस्क एकाच ॲसेट क्लासमध्ये घेतली, कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे. त्यामुळे कॅपिटल लॉस रिस्क तुम्ही अंडरस्टँड नाही केलेलं आहे. त्यानंतर व्होलॅटिलिटी रिस्क. व्होलॅटिलिटी रिस्क आणि कॅपिटल लॉस रिस्कमध्ये जर बघायला झालं तर बरेचसे लोक त्यांचा पैसा कॉन्सन्ट्रेटेड ॲसेटमध्ये इन्व्हेस्ट करतात, त्यांना कॅपिटल लॉसचा पण फटका बसतो. आणि व्होलॅटिलिटी म्हणजे समजा आता आज गेल्या 2020 ते 2024 मध्ये आम्ही खूप सारे पोर्टफोलिओ क्लोजली मॉनिटर केले. त्यामध्ये आढळलं की लोकांचा 90% 80% ना इक्विटी मार्केटमध्येच पैसा आहे. आणि त्यामध्ये पण ही गोष्ट आढळलेली की त्यांनी एकाच सेक्टरमध्ये जास्त ओव्हर फोकस केलेला आहे किंवा एकाच इंडेक्सवरती जास्त ओव्हर फोकस केलं आहे, डायव्हर्सिफिकेशन नाही केलं. तर व्होलॅटिलिटी रिस्क त्या स्पेसिफिक गोष्टीमध्ये घडली. स्मॉल कॅपमध्ये तुमचं जर इक्विटीमधलं जर 30% 40% दॅट मीन्स खूप रिस्कवरती तुम्ही पैसे इन्व्हेस्ट केले किंवा एकाच जिओग्राफीवरती इन्व्हेस्ट करणं ही पण एक रिस्क आहे. ती व्होलॅटिलिटी, ती इकॉनॉमी चांगलं नाही केली. इंडियन इकॉनॉमीमध्ये उद्या काही थ्रेट आला तर तुमचा पैसा एका इकॉनॉमीवरती, जिओग्राफीवरती डिपेंड असेल तर तुम्ही रिस्क नाही घेतली. तर हे प्रिन्सिपल अंडरस्टँड करणं फार गरजेचं आहे. त्यानंतर महत्वाची गोष्ट तुम्हाला ही अंडरस्टँड करायची आहे, फायनान्शियली तुम्हाला सक्सेसफुल होण्यासाठी
योग्य मेंटॉर सोबत ना प्लॅनिंग करणं फार गरजेचं आहे. योग्य मेंटॉर काय करेल, तुमच्यासाठी एक स्ट्रक्चर डिझाईन करेल. स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला तो त्याचे नीड्स तुमचे प्रॉपर आयडेंटिफाय करण्यासाठी हेल्प करेल की तुम्ही कशा पद्धतीने प्लॅनिंग करायचं. कालचीच एक गोष्ट आहे की आमच्या ऑफिसमध्ये एक 1-on-1 कन्सल्टेशन होतं. त्या कन्सल्टेशनमध्ये आम्ही डीपली त्याचे गोल्स डिझाईन करत होतो. त्या गोल्स डिझायनिंगमध्ये आम्हाला आढळलं की त्यांच्याकडे अजून असं लिव्हरेज घेण्यासाठी सरप्लस पुरतोय, आणि जो गोल नव्हता तो वेल्थ क्रिएशनसाठी आम्ही क्रिएट केला, की त्यांना सांगितलं की तुम्हाला नेक्स्ट 1 yearमध्ये तुम्हाला रिअल इस्टेटमध्ये स्पेसिफिक प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट करायचं, लिव्हरेज घ्यायचं, जेणेकरून नेक्स्ट 3-4 yearsमध्ये इकॉनॉमी टर्मॉईल होईल, तर तुम्हाला त्याचे जास्तीत जास्त बेनिफिट्स मिळतील. तर मेंटॉर असल्याने ना या गोष्टी क्रिएट होतात. ही केस स्टडी अशी होती की त्यांची जिकडे प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीच्या बाउंड्रीला लागून एक रेप्युटेड बिल्डर होता, आणि गोष्ट तुम्ही एक ती इंडस्ट्री म्हणतो इंडिया पाकिस्तान बॉर्डरचा, तसं त्यांच्या बॉर्डरमध्ये जो पार्ट होता त्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू जवळपास 1.25 कोटी होती. पण एक बॉर्डर ओलांडला होती, त्या डेव्हलपरकडे जर ते गेले आणि तिथे जर त्यांनी बघितलं त्यांना रेंट इन्कम चांगला होणार, कारण रेप्युटेड नामचीन, मी नाव नाही सांगत, पण रेप्युटेड नामचीन बिल्डर आहे त्याची. आणि या बॉर्डरमधली जे प्राइस बघितलं, प्राइसमध्ये 50% हाईक होते, आणि ते केपेबल होऊ शकतात की त्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतात. तर मेंटॉर तुम्हाला हेल्प करेल कुठल्या ॲसेट क्लासमध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं आहे, प्लॅन कसं करायला पाहिजे, गोल्स ऑब्जेक्टिव्ह कसे तुम्हाला करायचे आहे. तो त्यानंतर महत्वाची गोष्ट आहे की तुमच्या गोल्स ऑब्जेक्टिव्हला तुम्ही सेट केल्यानंतर ना तुम्ही डिस्ट्रॅक्शन पहिलं अवॉइड करणं फार गरजेचं आहे. डिस्ट्रॅक्शन काय, आजच्या होल वर्ल्डमध्ये सोशल मीडिया कडून खूप सारे कंटेंट येत आहेत, खूप सारे लोक अजेंडा येतात, खूप सारे पॉडकास्ट क्रिएट होत आहेत. त्यामुळे लोकांना काय होतं की कन्फ्यूज स्टेटमध्ये जातात. ज्यावेळेस तुमचं माइंड कन्फ्यूज स्टेटमध्ये जातं तर डिसिजन घेणं फार चॅलेंजिंग होतं. इन टुडेज वर्ल्ड मेल्स डिसिजन अवॉइड करतात, मेजर डिसिजन मेल्स अवॉइड करतायत, जे फायनान्शियल डिसिजन आहेत. त्याचा इम्पॅक्ट काय होतं की फॅमिलीमध्ये मेजर काही फायनान्शियल इश्यूज झाला तर मग फॅमिली फायनान्शियल ट्रॅपमध्ये येऊ शकते. या काही गोष्टी आहेत ना, तुम्ही जर अवॉइड केलात ना, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने फायनान्शियल लाईफ जगू शकता. नुसतं स्ट्रॅटेजी आणि टॅक्टिक्सवरती ओव्हर डिपेंड राहून चालणार नाही. तुमची सेल्फ इमेज कॅरेक्टर पण फार इम्पॅक्ट करते, कारण तुमच्या सेल्फ इमेज कॅरेक्टरमध्ये सेल्फ इस्टीम लो असेल. सेल्फ इस्टीम लो का होतं, कारण तुमचं फायनान्शियल अवेअरनेस वीक असेल, किंवा तुम्ही फार मोर स्ट्रॅटेजिक असाल, मोर ट्रेंडी लुक फॉलो करत असाल, तर या गोष्टीमध्ये काय होतं की ऑल द टाइम तुम्ही स्वतःच्या प्रिन्सिपलवरती न डिपेंड राहता तुम्ही इतरांच्या ट्रेंडवरती, इतरांच्या स्ट्रॅटेजीवरती डिपेंड राहता, आणि ती स्ट्रॅटेजी फसली तुम्ही फायनान्शियल ब्रोक होता. आजही तुम्ही जगभरामध्ये जेवढे कोण सेल्फमेड मिलेनियर मल्टीमिलियन बघितले तर ते प्रिन्सिपल खूप काटेकोरपणे फॉलो करतात. इव्हन आम्ही प्लॅनिंग करताना पण 17 वर्षामध्ये आमचे प्रिन्सिपल कधी तोडत नाही. याचा इम्पॅक्ट काय झाला की 190 लोकांनी $1 मिलियन वेल्थ क्रिएट केलेली आहे. आय टेल यू की हे 190 लोक पुढच्या 10 वर्षामध्ये 50 कोटी ते 100 कोटीचं नेटवर्क त्यांचं होत आहे. का? जस्ट बिकॉज ऑफ ते प्रिन्सिपल फॉलो करतायत. बाहेरच्या डिस्ट्रॅक्शनचा त्यांना काही फरक नाही पडत. कारण डिस्ट्रॅक्टेड लोक काय करतात, हा पॉडकास्ट बघणारे खूप सारे लोक कदाचित डिस्ट्रॅक्टेड असतील. आता त्यांचं म्हणणं काय की मुद्द्यावरती या, आम्हाला सल्ला द्या. तर मी जर हा पॉडकास्ट बघताना जर तुम्हाला डायरेक्ट सल्ला हवा असेल तर हा डायरेक्ट सल्ला तुमच्या आयुष्यामध्ये फार घातक होईल. थोडंसं अंडरस्टँड करा प्रिन्सिपल किती महत्वाचे आहे, स्ट्रॅटेजी किती महत्वाची आहे, टॅक्टिक्स किती महत्वाचं आहे, तुम्हाला राईट मेंटॉर किती महत्वाचं आहे, आणि त्याचबरोबर स्ट्रक्चर प्लॅन किती महत्वाचं आहे. हे न जाणून घेता तुम्ही फक्त ऑनलाईन जाऊन कुठे इन्व्हेस्ट करा, तर कुठे इन्व्हेस्ट करणारे लोक खूप मार्केटमध्ये आहेत, आणि कुठे इन्व्हेस्ट करताय तुम्हालाच कळत नाही, काय इन्व्हेस्ट करताय ते कळत नाही. उत्तर जर तुम्हाला माहीत नसतील बऱ्याचशा प्रश्नांची तर तुमचा कष्टाने कमवलेला पैसा तुम्ही लूज करणार. तो आमचं प्रिन्सिपल आहे की आम्ही असा सल्ला देत नाही की ज्याच्यामध्ये तुम्ही पैसे लूज करणार. आजपर्यंत तशा गोष्टी घडलेल्या नाहीत. तर या काही नियमांना तुम्ही फॉलो करा, कारण बघा प्लॅनिंग हे ना नियम आणि कटिबद्ध असलेली, शिस्तबद्ध असलेली प्रोसेस आहे. राईट. आणि जर तुम्हाला शिस्तबद्ध कटिबद्धता नको हवी असेल तर प्लॅनिंग ही तुमच्यासाठी नाही आहे, बट फायनान्शियल ट्रॅप बिलकुल आहे. कारण डिसिप्लिन व्यक्तीच वेल्थ क्रिएट करू शकते, इनडिसिप्लिन व्यक्ती वेल्थ डिस्ट्रॉय करेल. तर हे एक सेल्फ डिसिप्लिन हा एक कॅरेक्टरचा इम्पॅक्ट, कमिटमेंट हे कॅरेक्टरचा भाग आहे, कन्सिस्टन्सी हे कॅरेक्टरचा भाग आहे. राईट. क्लॅरिटी हे कॅरेक्टरचा भाग आहे. ज्याला डिसिप्लिन फॉलो नाही करायचं आहे, किंवा ज्याची कमिटमेंट लो आहे, राईट, जो फोकस नाहीये, जो कन्सिस्टन्सीमध्ये पण चाल ढकल करतो, एक्सक्यूज, याचं कॅरेक्टर वीक आहे. अशी व्यक्ती वेल्थ क्रिएट नाही करणार, आणि जरी वडिलोपार्जित संपत्ती मिळाली ती वेल्थ त्याच्याकडे 8-10 वर्ष पण टिकणार नाही. ग्रेट, वंडरफुल इनसाइट.
सो वेल्थ क्रिएशनच्या जर्नीमध्ये सेल्फ इमेज कॅरेक्टरचा रोल किती महत्त्वाचा आहे, सायकोलॉजी किती मॅटर करते, स्ट्रॅटेजिकल आणि टेक्निकल पार्ट्स येतोच तिथे. बट सरांनी ॲसेट अलोकेशन विषयी सांगितलं, डायव्हर्सिफिकेशनचं महत्त्व सांगितलं, किंवा तुमचा प्लॅन गोल्स तुमचे राईटअप करा ह्या गोष्टी सांगितल्या, किंवा एक्सपर्टचा रोल काय महत्त्वाचा असतो हेही जाणीव करून दिले. कारण प्रत्येकाचा प्लॅन हा युनिक असतो. त्यामुळे तुम्ही रॅन्डम ॲडवाईस जर घेत असाल तर तुम्ही वारंवार चुका करणार आणि या चुकांमुळेच तुम्ही फायनान्शियली फ्री नाही होणार. तर नितीन सर, फायनान्शियल प्लॅनिंग करताना कुठल्या पद्धतीने ते केलं जातं किंवा कशा स्टेप्स फॉलो करायला हव्यात, प्लॅनिंगची प्रोसेस काय असते? सोप्या भाषेमध्ये सांगायचं की प्लॅनिंग करताना पहिली जी स्टेप येते की तुमची फायनान्शियल सिच्युएशन त्या एक्सपर्टला अंडरस्टँड करावी लागेल. म्हणजे एक्सपर्टकडे गेलात तर एक्सपर्ट काय करेल, तुमची फायनान्शियल सिच्युएशनमध्ये तुमचं इन्कम किती आहे, राईट, तुम्ही ज्या शहरामध्ये राहता त्या शहरामध्ये एक चांगलं आयुष्य जगण्यासाठी तुमचं इन्कम असेल तर प्लॅनिंग प्रोसेससाठी तुम्ही एलिजिबल होता, राईट. तर इन्कम तुमचं चेक केल्यानंतर तुमचे एक्सपेन्सेस काय आहेत, त्या एक्सपेन्सेस नंतर तुमच्याकडे सरप्लस 15-20% राहतो का, तो फर्स्ट जी प्लॅनिंगची प्रोसेस होते एक डिस्कव्हरीने होते. डिस्कव्हरी जनरली आमच्याकडे आमचे फायनान्शियल प्लॅन्स आहेत, पहिले डिस्कव्हरी म्हणजे की त्या व्यक्तीची फायनान्शियल सिच्युएशन अंडरस्टँड करणं पण तितकंच गरजेचं आहे. असं नको की त्याला आलाय आणि त्याला तो ठरवून आला की त्याला 15,000, 20,000, 50,000, 1,00,000 रुपये दर महिन्याला इन्व्हेस्ट करायचे आणि म्हणून त्याला ब्लाइंडली सल्ला देणं, तर ही प्लॅनिंगची प्रोसेस नाही. फर्स्ट येतं डिस्कव्हरी की त्या व्यक्तीची फायनान्शियल सिच्युएशन काय आहे, तो किती पैसे कमवतोय, त्याचं सोर्स ऑफ इन्कम कुठून येत आहे, तो सॅलराईड आहे, तो प्रोफेशनल आहे, त्याची इंडस्ट्री सॅलराईड आहे तर कुठल्या इंडस्ट्रीमध्ये जॉब करतोय, सॉफ्टवेअर इंडस्ट्री आहे किंवा अदर इंडस्ट्रीमध्ये जॉब करतोय, बँकिंगमध्ये करतोय, फार्मामध्ये करतोय. कारण प्रत्येक इंडस्ट्रीचं जर बघितलं तर प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये चॅलेंजेस वेगवेगळे. तर त्यानंतर मग त्याच्याकडे सरप्लस किती उरतोय, सरप्लस नंतर त्याच्या फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी कोणकोणत्या आहेत. डिस्कव्हरी मीटिंगमध्ये ना तो किती फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये कनेक्ट आहे, हा, तो त्याचं कनेक्शन करताना की त्याच्या मुलांच्या एज्युकेशनसाठी त्याची फॅमिली त्याच्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे, त्या फॅमिलीचं फायनान्शियल सिक्युअर्ड करणं पण इम्पॉर्टंट आहे. ती जबाबदारी त्यांनी 100% खांद्यावरती घेतलेली. म्हणजे आता तो 45 वर्षाचा आहे, 50 वर्षाचा आहे, पुढच्या 10 वर्षांनंतर त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी किंवा मॅरेजसाठी लाखो करोडो रुपये लागणार आहे आणि यांनी 100% रिस्पॉन्सिबिलिटी घेतलेली आहे. तर अशी व्यक्ती काय करते, आम्ही डिस्कव्हर करतो की ही व्यक्ती कनेक्ट आहे त्याच्या फायनान्शियल. कनेक्शन पण लागतं ना, तुम्ही तुमच्या फायनान्शियल लाईफशी कनेक्ट नसाल, गोल्सशी कनेक्ट नसाल, ऑब्जेक्टिव्हशी कनेक्ट नसाल तर तुम्ही लॉंग टर्ममध्ये जास्त लांब जाऊ नाही शकत. एक रिसर्च सांगतो, स्टडी सांगतो की इंडियन लोकांचा मेजर प्रॉब्लेम आहे की ते लॉंग टर्म ओरिएंटेशनचा विचार नाही करत. भविष्यामध्ये 5, 10, 15, 20, 25 वर्षामध्ये काय होऊ शकतं या गोष्टी त्यांना कळतच नाही आणि ते डिरेक्टली सांगतात की नाही आम्ही कसं सांगू. तर जिओपॉलिटिकल जी व्यक्ती इन्क्लाइन आहे ना ती बऱ्याच गोष्टी प्रिडिक्शन चांगल्या पद्धतीने करू शकते इकॉनॉमीला अंडरस्टँड करून. तर यासाठीच तर म्हणतो ना आर्थिक साक्षरता फार महत्वाची आहे, आपण त्याला वेळ देणं फार गरजेचं आहे. तर या गोष्टी क्वेश्चन काय होतं परत एकदा तुम्ही करा. प्लॅनिंग ही प्रोसेस काय, या प्लॅनिंग प्रोसेसमध्ये तर या गोष्टीमध्ये पहिलं डिस्कव्हरी केल्यानंतर ती व्यक्ती प्लॅनिंगसाठी एलिजिबल होते की नाही हे आपल्याला कळतं. एलिजिबल झाल्यानंतर मग त्या व्यक्तीचा कम्प्लीट डेटा कॅप्चर करावा लागतो एका मास्टर टूलमध्ये. त्याचं इन्कम किती आहे, एक्सपेन्सेस किती आहेत, गोल्स ऑब्जेक्टिव्ह आयडेंटिफाय केले जातात. अकॉर्डिंगली त्याचं रिस्क ॲपेटाईट चेक केलं जातं की बॅकग्राऊंडमध्ये त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, की आई वडील त्याचे चांगले सेवर होते, ते जॉब करत होते, लहानपणी त्यांनी प्रत्येक पेरेंट्स त्यांच्या मुलांना ना पैशाचे व्हॅल्यू लहानपणी शिकवतात कळत न कळत. ठीक आहे, तर मिडल क्लास लोकांमध्ये काय होतं की पैशांचे व्हॅल्यू तितके शिकवल्या जात नाही किंवा वेल्थी लोकांमध्ये पण सम एक्सटेंड काही रिच लोकांना बघितलं की पैशाची व्हॅल्यू शिकवली जात नाही. त्यामुळे काय होतं की मिडल क्लास लोकांची जी मुलं असतात ते पैशाविषयी निगेटिव्ह कॉनोटेशन असतं. रिच लोकांच्या मुलांच्या मनामध्ये काय की त्यांना इझिली ऍक्सेस असतो, म्हणजे पैशाचा ऍक्सेस असतो पैशाचा. म्हणजे एक जनरेशन पैसे वेल्थ क्रिएट करते पण डायरेक्टली ऍक्सेस समजा नेक्स्ट जनरेशन आहे, मुलं आहेत त्यांना डायरेक्ट ऍक्सेस मिळतो. तो ऍक्सेस डायरेक्ट म्हणजे त्यांना इझिली पैसा मिळतो आणि त्यामुळे काय होतं त्या मुलांना मनी ॲरोगन्सी येते. तर हे काही बिलीफ बनलेले असतात प्रत्येक व्यक्तीचे. आणि दोन्ही गटामध्ये पण एका गटामध्ये असं होतं की ते पैसा कमवण्यासाठी नोकरी करतात, हार्डवर्क करतात आणि ते पैसे कमवून पैसे बॅडली स्पेंड करतात मिडल क्लास लोक ॲव्हरेज. एक गट आहे की त्यांना इझिली ऍक्सेस आहे त्यामुळे ते त्यांच्या वेळेचा दुरुपयोग करतात. कारण खूप सारा पैसा आणि खूप सारा वेळ दोन्ही गोष्टी एकत्र आल्या ना
तर मनी ॲरोगन्सी डेव्हलप होते आणि तुम्ही नको नको त्या गोष्टी करायला सुरुवात करता. तर मग आम्ही अनालिसिस करतो मोस्ट ऑफ द टाइम की या व्यक्तीचं टुवर्ड्स मनी काय बिलीफ सिस्टीम आहे, त्याचं कॅरेक्टर काय, बॅकग्राऊंड काय, कारण तेच कॅरेक्टर बॅकग्राऊंड पुढे तो घेऊन जाणार आहे. तर डेटा कॅप्चर करताना रिस्क मॅनेजमेंट फार महत्त्वाचं असतं. कोणकोणत्या ॲसेट क्लासमध्ये त्यांनी इन्व्हेस्ट केलेले, त्या गुंतवणुकी घेतल्या जातात, त्या गुंतवणूक का केलेल्या आहेत, त्यांनी किती प्रमाणामध्ये रिस्क घेतलेली, ग्राफ तो डिझाईन केला जातो. ते प्लॅनिंग प्रोसेसमध्ये या काही गोष्टी घडतात ज्या डेटा कॅप्चर केलेल्या मीटिंगमध्ये करतात. त्यानंतर म्हणजे कुठल्याही फायनान्शियल प्लॅनरकडे किंवा वेल्थ प्लॅनरकडे तुम्हाला जायचं असेल तर ही स्टेप आहे, ही चेक करणं गरजेचं आहे. त्यानंतर त्या डेटाच्या बेसवरती त्याचं स्ट्रक्चर बनवला जातो की त्याला भविष्यामध्ये रिटायरमेंटमध्ये 15 वर्षांनंतर किती पैसे लागणार आहेत, 30 वर्ष कम्फर्टेबल रिटायरमेंटसाठी, मुलांच्या शिक्षणासाठी किती पैसे लागणार आहेत, ते पैसे कुठे इन्व्हेस्ट करायला पाहिजे किंवा आधी केलेल्या इन्व्हेस्टमेंटचं ॲलोकेशन कसं रिबॅलन्स केलं पाहिजे. त्याचनंतर इन्शुरन्सेस कोणकोणते घेतले पाहिजे, डायव्हर्सिफिकेशन योग्य पद्धतीने कसं केलं पाहिजे, हे येतं प्लॅन कन्स्ट्रक्शनमध्ये. तो केलेला कन्स्ट्रक्शन प्लॅन मग तुमचा प्लॅनर जो कोणी वेल्थ प्लॅनर आहे तो तुम्हाला डिटेलमध्ये समजवणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर इम्प्लिमेंटेशनचं पार्ट येतो प्लॅनिंगमध्ये की जे काही तुम्ही स्ट्रक्चर घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तुमचे इन्शुरन्सेस बाय करणं, स्पेसिफिक काही इन्शुरन्सेस, टर्म इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, क्रिटिकल इन्शुरन्स, ॲक्सिडेंटल इन्शुरन्स हे बाय करणं त्या कंपनीचं, रिस्पेक्टिव्ह कंपनीचं. त्यानंतर मग इन्शुरन्सेस नंतर मग रिबॅलन्स ॲसेट करायची वेळ येत असेल, खूप मोठ्या प्रमाणामध्ये रिस्क घेतली असेल तर रिस्क तुम्हाला कट डाऊन करणं फार गरजेचं आहे. प्लॅनिंगमध्ये एक मजा मी तुम्हाला सांगतो की प्लॅनिंग ही प्रोसेस इतकी ब्युटिफुल आहे, डायव्हर्सिफिकेशन ही प्रोसेस इतकी ब्युटिफुल आहे की तुम्ही तुमची रिस्क मिनिमाइज करून तुमची वेल्थ मॅक्सिमाइज करू शकता, तुमचं नेटवर्क इन्क्रीज करू शकता. तर जनरली हा कॉन्सेप्ट खूप साऱ्या लोकांना हे प्रिन्सिपल कळत नाही. तो स्ट्रक्चर प्लॅनमध्ये मग इम्प्लिमेंटेशनमध्ये मग इन्शुरन्सेस, नंतर मग इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग, देन मग त्याच्यानंतर काही इस्टेट प्लॅनिंगची. इस्टेट प्लॅनिंग म्हणजे की तुम्हाला काही व्हील क्रिएट करायचे किंवा फॅमिली ट्रस्ट क्रिएट करायची आहे, या गोष्टी इम्प्लिमेंटेशनमध्ये चौथ्या स्टेपमध्ये येतात. अँड फायनली मग ऑनगोईंग रिव्ह्यूज वगैरे जे काही होतात की दर 6-6 महिन्यांनी तुम्हाला तुमच्या प्लॅनला रिव्ह्यू करायचं की सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित चाललेल्या आहेत का, तुम्हाला काही रिबॅलन्स करण्याची गरज येते का, की तुमचा इक्विटीचा पोर्टफोलिओ थोडा वाढलेला आहे त्यामुळे इक्विटीमधून तुम्हाला डेटमध्ये ॲलोकेशन शिफ्ट करायचं आणि ओरिजिनल ऑल ॲलोकेशन मेंटेन करायचं आहे. तर रिव्ह्यूमध्ये या गोष्टी करतात. तसे 5 स्टेपमध्ये जर फॉलो केलं ना तर मी जनरली तुम्हाला प्लॅनरकडे जायचं असेल तर ही 5 स्टेप प्रोसेस आहे की नाही हे चेक करा. आणि बाय द वे ही प्रोसेस युनिव्हर्सल प्रोसेस आहे, स्टँडर्ड प्रोसेस आहे, त्यामुळे कुठल्याही प्लॅनरला सिलेक्ट करताना ती व्यक्ती हे करते का हे चेक करणं फार गरजेचं आहे. एखादी व्यक्ती डायरेक्ट इन्व्हेस्ट करा हा तुम्हाला सल्ला देते, प्लॅनिंग करू नका हा सल्ला देत असेल तर केअरफुल राहा, त्या व्यक्तीपासून लांब राहा, एक्सपिरियन्स घेण्याचा प्रयत्न करू नका, कारण एक्सपिरियन्स फार कॉस्टली आहे. तुम्ही खूप सारे पैसे लूज करणार, मेजॉरिटी लोकांनी लूज पण केलेले आहेत आणि लूज केल्यानंतर परत मग प्लॅनरकडे जाणं आणि मग प्लॅनरचं ऐकणं या गोष्टी त्यांच्या सतसत विवेकबुद्धीला पटत नाही. तर प्लॅनिंग सिम्पल प्रोसेसमध्ये घेऊन जा आणि डिसिप्लिन प्रोसेस आहे. आता या 5 स्टेप्ससाठी साधारण किती तास लागू शकतात? अप्रॉक्सिमेटली 5ही प्रोसेससाठी तुमचे साधारण 15 ते 20 तास जातील. त्यानंतर तुम्ही इन्व्हेस्ट कुठे करायचं हे ठरेल. एवढा तरी वेळ प्रत्येकाने द्यायला पाहिजे. तुमचं कष्टाने कमवलेला पैसा आहे, राईट? कष्टाने कमवलेला असू दे किंवा कुठूनही कमवा, कसाही कमवा, आय डोंट नो, बट तुम्ही 15 ते 20 तास तुमच्या स्ट्रक्चरला उभं करण्यासाठी देणं गरजेचं आहे एक्सपर्ट सोबत. आणि मग फायनली मग तुम्ही इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केल्यानंतर त्या ब्रेक नाही करायचे. 20 वर्ष तुमच्या इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू राहायला पाहिजे. ग्रेट. दिस इज द आयडियल प्रोसेस ऑफ प्लॅनिंग. सरांनी अत्यंत उत्तम पद्धतीने प्लॅनिंगचं महत्त्व सांगितलं आणि प्लॅनिंगचे 5 स्टेप्स पण सांगितले. आता या 5 स्टेप्स जर एखादी व्यक्ती फॉलो करत नसेल तर ती एक्सपर्ट नाही आहे असं म्हणू शकता. तुमचा कष्टाने कमवलेला पैसा इतक्या वर्षापासून तुम्ही 8-9 तास दिवसाला जाऊन पण तुम्हाला 30 दिवसानंतर पगार मिळत असेल आणि त्या 30 दिवसाच्या पगारानंतर त्याचं नियोजन करताना तुमच्याकडे जर 1 तास, 2 तास, 3 तास पण नसतील तर तुम्ही फायनान्शियली फ्री नाही होणार. आणि प्लॅनिंगसाठी तर नितीन सरांनी क्लिअरली सांगितले की 15 ते 20 तास वर्षातून तुमच्याकडे जर देण्यासाठी नसतील तर प्लॅनिंग प्रोसेस तुमच्यासाठी नाही आहे. तर नितीन सर, प्लॅनिंग ही जी प्रोसेस आहे ही सगळ्यांसाठीच उपयुक्त आहे की ही काही स्पेसिफिक लोकांसाठीच उपयुक्त आहे? नाही, प्लॅनिंग ही प्रोसेस सगळ्यांसाठी आहे बाय द वे. असं नाही की सगळ्यांसाठी नाही आहे, बट प्रत्येक व्यक्तीचा प्लॅन हा युनिव्हर्सल प्लॅन नाही आहे. प्रत्येक व्यक्तीचा प्लॅन युनिक आहे
तर प्रत्येक व्यक्तीचा प्लॅन बनतो त्याच्या फायनान्शियल नीड प्रमाणे प्लॅन बनतो. आपण इथे काही एक्झाम्पल्स घेऊया की 2-3 कॅटेगरीचे एक्झाम्पल घेऊया की लेट्स सी एक 30 वर्षाची यंग व्यक्ती आहे जी जॉब करते आणि त्याचं उत्पन्न आता खूप चांगलं झालेलं आहे. तर या व्यक्तीने त्याचे नीड पहिले अनालिसिस करायचे आहेत की 30 वर्षाची व्यक्ती याला वेकेशन फिरणं इथे जास्त कल असेल तर त्याच्या प्लॅनमध्ये तो व्यक्ती पहिल्यांदा असे नीड्स अनालिसिस करेल की ती त्याची खरंच गरज आहे, प्रायोरिटी आहे. 30 वर्षाची व्यक्ती आहे, केस स्टडी आहे ज्याच्यामध्ये लग्न झालेलं आहे आणि जस्ट न्यू बॉर्न बेबी आहे, तर अशी व्यक्ती त्याचं आयुष्य जगते. तर या व्यक्तीने प्लॅनिंग कसं केलं पाहिजे? तर या व्यक्तीने पहिली गोष्ट की त्याचं 6 महिन्याचं कॉन्टिन्जन्सी एमर्जन्सी फंड डिझाईन करावा, त्याच्यानंतर सफिशियंट इन्शुरन्सेस घ्यावे आणि त्यानंतर त्याच्याकडे 15-20% सरप्लस तरी उरला पाहिजे. हा नियम आधी पाहतो. तुमच्याकडे प्लॅनिंगसाठी किंवा इन्व्हेस्टिंगसाठी 15 ते 20% तुमच्या उत्पन्नामधून तुमचं EMI वगैरे टॅक्सेस वगैरे जाऊन उरतील, ती आयडियल स्टेज आहे. तर ती स्टेज गाठा. ती उरलेली 15 ते 20% आहेत. मग तुम्हाला तुमचे 30 वर्षाच्या व्यक्तीचे गोल्स काय असू शकतात? एक तर एमर्जन्सीचं तुम्ही प्लॅनिंग केलेलं आहे, तर त्याच्या मुलगा किंवा मुलगी जी आहे त्या मुलगीचं हायर एज्युकेशन प्लॅन करणं, भविष्यामध्ये पुढच्या 15 ते 18 वर्षामध्ये जे काही एज्युकेशनला लागणार आहे त्याचं नियोजन करणं. से फॉर एक्झाम्पल त्याला आज युनिव्हर्सिटीचं डिग्री घ्यायची, एक चांगली डिग्री घ्यायची, त्यासाठी 50 लाख रुपये लागणार, तर भविष्यामध्ये इन्फ्लेशन ऍड करून किती पैसे लागतील त्याचं नियोजन करणं. अगेन एक गोल असू शकतो. 30 वर्षाची व्यक्ती आहे ज्याला पुढच्या 20 वर्षामध्ये फायनान्शियल फ्री व्हायचंय, 25 वर्षामध्ये फायनान्शियल फ्री व्हायचंय, रिटायर व्हायचंय, तर त्याचं रिटायरमेंटचं नियोजन आणि त्याला काही घर वगैरे घ्यायचं असेल भविष्यामध्ये त्या घराचं नियोजन, त्याच्यानंतर त्याला वेकेशनला जायचं दरवर्षी तर त्याचं नियोजन. हे 4 गोल तर त्यांनी केले पाहिजे. तर ही जी गोष्ट आहे ही 30 वर्षाच्या व्यक्तीचं प्लॅनिंग या पद्धतीने झालं पाहिजे. सेकंड केस स्टडी जी येते जनरेशन एक्स, जी 45 वर्षाची व्यक्ती आहे, तर 45 वर्षाच्या व्यक्तीचे काय गोल्स असतील की त्यांच्या फॅमिलीमध्ये त्यांच्याकडे 2 मुलं आहेत. मुलं एका विशिष्ट एज्युकेशन स्टेजमध्ये गेलेले आहेत, ज्यांचं एज्युकेशन हायर एज्युकेशन आता येणाऱ्या काही वर्षामध्ये इमिजिएट स्टार्ट होणार आहे. आई वडील त्यांच्यावरती फायनान्शियल डिपेंड आहे. ही एक केस स्टडी आहे. तर या व्यक्तीने प्लॅनिंग करताना पहिल्यांदा काय करायचं? अगेन त्यांनी पहिलं त्याचं इन्शुरन्सेस, त्याच्यावरती जर फॅमिली डिपेंड आहे तर त्यांनी त्याचे प्रॉपर इन्शुरन्सेस पहिले प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आई वडील जर फायनान्शियल डिपेंड असतील तर त्यांच्यासाठी इन्शुरन्सेस घेणं गरजेचं आहे. इन्शुरन्सेस त्यांना मिळणार नसतील तर त्यांच्याजवळ सेव्हिंग प्लॅन असणं पण गरजेचं आहे. इन्शुरन्सेस व्यतिरिक्त अचानक आलेल्या इमर्जन्सीसाठी सेव्हिंग प्लॅन असणं पण गरजेचं आहे, जो इमर्जन्सी फंडिंगसाठी कामाला येऊ शकतो. त्यानंतर त्यांनी त्याचे गोल्स आयडेंटिफाय करायचे, कारण 45 वर्षाची व्यक्ती फार तर पुढचे 15 वर्ष काम करणार आहे, 10 ते 15 वर्ष. तर 10 ते 15 वर्षामध्ये ती रिटायर होणार आहे, तर रिटायरमेंटचं त्यांनी प्रॉपर नियोजन करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच व्यतिरिक्त त्यांनी त्यांच्या मुलांचं लग्नाचं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे आणि वर्षातून जर वेकेशन करायचे असेल तर वेकेशन प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. तर 45 वर्षाच्या रिस्पॉन्सिबिलिटी वेगळ्या आहेत, 30 वर्षाच्या रिस्पॉन्सिबिलिटी वेगळ्या आहेत. आता येऊया आपण 60 वर्षाच्या व्यक्तीची, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आता वेगळी आहे 60s मध्ये. आता या व्यक्तीकडे ऍक्टिव्ह इन्कम बिलकुल नाहीये, राईट. त्यामुळे ज्या काही ऍसेट्स 60 पर्यंत त्यांनी क्रिएट केलेल्या आहे या ऍसेट्स मधून त्याला इन्कम जनरेट करणं, पॅसिव्ह इन्कम ज्याला आपण म्हणतो. एक तर त्याच्याकडे एक इन्कम असेल, पेन्शन इन्कम असेल, गव्हर्नमेंट एम्प्लॉई असेल, तर प्रायव्हेट एम्प्लॉई असेल तर त्यांनी ज्या काही ॲसेट्स बिल्ड केलेल्या, अक्युम्युलेट केलेल्या त्याच्यातून इन्कम, म्हणजे रिअल इस्टेट असेल तर रेंट इन्कम त्याला येत असेल, स्टॉक्स असतील तर डिव्हिडंड इन्कम येत असेल, म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ असेल तर त्यांनी प्रॉपर मॅनेज केलं असेल तर त्याच्यामधून त्याला कॅपिटल ॲप्रिसिएशन मधून त्याचं इन्कम जनरेट करता येऊ शकतं. तर अशा काही स्ट्रॅटेजीज या व्यक्तीला करायच्या. तर 60 मध्ये नियम काय करायचा आहे की 30 वर्षाची व्यक्ती थोडी रिस्क त्याची वाढवू शकते कारण त्याच्याकडे बराचसा काळ आहे. पण 60 मध्ये त्यांनी काय केलं, रिस्क जितकी मिनिमाइज करता येईल तितकी मिनिमाइज करणं गरजेचं आहे. कारण 60 मध्ये जनरली एवढी रिस्क घेऊ शकत नाही ती व्यक्ती आणि घ्यायला पण नाही पाहिजे. तर कॅपिटल प्रोटेक्शन करायचं 60 मध्ये. 60 मध्ये आता काय की त्याला अचानक काय झालं तर त्याचं जनरेशनल वेल्थ की पुढच्या पिढीला त्यांनी देण्यासाठी विल क्रिएशन म्हणा किंवा फॅमिली ट्रस्ट म्हणा याचं नियोजन 60 मध्ये. आता 3 वेगवेगळ्या आपण स्टेज मधल्या व्यक्तींचं जर बघितलं तर प्लॅनिंग डिफरंट आहे. पहिल्या व्यक्तीमध्ये वेल्थ क्रिएट करायची 30 मध्ये, दुसऱ्या व्यक्तीमध्ये त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटी आता पेक वरती गेलेल्या आहेत त्यामुळे तो फायनान्शियली थोडा स्ट्रेसमध्ये आहे. तिसरी व्यक्ती आहे की त्याला आता ही गोष्ट कळून चुकली की जे काही आता ऍसेट्स मी बनवलेले आहेत या ऍसेट्स मध्ये मी 2-3 बॅड डिसिजन घेतला तर सगळं डिस्ट्रॉइड.
एनीहाऊ तिन्ही कॅटेगरीमध्ये मेल्सला बघितलं ना खूप सारं फायनान्शियल प्रेशर आहे. प्लॅनिंग सगळ्यांसाठी गरजेचं आहे, बट प्लॅनिंग प्रत्येकाचं युनिक असणं गरजेचं आहे. तर तुमची नीड अनालिसिस करा, सिच्युएशन अनालिसिस करा आणि त्या पद्धतीने प्लॅन तुमचं बनवा. आणि मी म्हणेन की प्लीज एक्सपर्टकडे जा. ठीक आहे, आय एम नॉट सेईंग की तुम्ही हे डू इट युअर सेल्फ वालं जे आहे ना हे करणं पहिलं थांबवा. एक्सपर्टकडे जा, ज्याचा एक्सपिरियन्स आहे आणि ती सायकल बघितलेली असलेल्या एक्सपर्टकडे जा. एक्सपर्ट एक्सपिरियन्स तरी ॲटलिस्ट कमीत कमी 10-12 वर्षाचा असेल त्याकडे जा, कारण त्यांनी एक सायकल कम्प्लीट बघितलेली. इन्फ्लुएन्सर आणि एक्सपर्ट यामध्ये जर आपल्याला ओळख निर्माण करायची असेल तर ओळख कशी पटवून द्यायला हवी आहे? इन्फ्लुएन्सर बघा लगेच तुम्हाला इन्स्टंट 1-2 मिनिटांमध्ये इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन देणार. ओके, इमिजिएट सल्ला देणार की तुम्ही इथे इन्व्हेस्ट करा, एवढं करा, आणि पास तो काही डेटा देणार. त्या डेटाच्या बेसवरती तुम्हाला ना म्हणतो ना इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन तुमचं अपलिफ्ट करणार. तो इन्फ्लुएन्सर तो असतो, कारण त्याला 1-2 मिनिटांमध्ये इन्फ्लुएन्स करायचं आहे. त्याचा रोल आहे की फक्त इन्फ्लुएन्स करणं. रिअल प्लॅनर जो आहे ना हा तुम्हाला खूप काही गोष्टी चॅलेंजिंग सांगणार की हे झालं तर, तुमचा जॉब गेला तर, राईट, अचानक क्रिटिकल इलनेसेस आले तर, अचानक घरामध्ये काही फॅमिली इश्यूज आले, डिवोर्स केस झाली तर, कारण सगळ्या गोष्टी अचानक ज्या घडतात ना त्या फायनान्शियल कॉस्ट आहे प्रत्येक व्यक्ती, आणि त्याचा कुठेतरी मग तुमच्या परिवारावरती फरक पडू शकतो. तो इन्व्हेस्ट कुठे करायचं, आज मार्केटमध्ये खूप काही गोष्टी लोक सांगतात, पण स्ट्रक्चर कशा पद्धतीने करायचं. स्ट्रक्चर काय होतं माहिती, किती प्रॉब्लेम आले काही झालं तर तुम्ही फायनान्शियली ब्रोक नाही होत. राईट, एक्झॅक्टली. हा फरक आहे. म्हणजे तुमचं प्लॅनर तुम्हाला चॅलेंज करत नसेल, तुमचं प्लॅनर तुम्ही जे बोलताय हे ऑल द टाइम तुम्हाला हटकत नसेल, तुमचं प्लॅनर नाही आहे बाय द. तो एक प्लेन नॉर्मल ॲडवायझर आहे. इन्फ्लुएन्सर तुमच्याशी इमोशनली कनेक्ट नसतात. ॲब्सोल्युटली राईट. राईट. तो इन्फ्लुएन्सर रोल काय आहे की त्याला मोटिवेट करणं समोरच्या व्यक्तीला. आय टेल यू की वेल्थ क्रिएट करायचं असेल तर नुसतं मोटिवेशनचं गरज नाही आहे, इन्स्पिरेशनचं गरज आहे. वेल्थ क्रिएशनसाठी जर तुम्हाला 100 कनेक्टिव्ह रिझन्स तुम्हाला डायरीमध्ये लिहिता येत नाही आहेत, दॅट मीन्स तुम्ही वेल्थ क्रिएट करण्यासाठी इन्स्पायर नाही आहे. 2-3 कारणं फक्त असून चालणार नाही आहे. जर तुमच्याकडे वेल्थ क्रिएट करण्यासाठी फक्त 2-3च कारण आहेत तर तुम्ही या प्रोसेसमध्ये छोटे छोटे चॅलेंजेसमधून बाहेर पडणार. जास्तीत जास्त कारणं असतील तर तुम्ही चॅलेंजेस आले तरी पण तुम्ही त्या रिंगणामध्ये राहणार. इट्स अ सिरियस गेम बाय द वे. हा एवढा सोपा गेम नाही आहे की कोणी व्यक्ती आले आणि स्ट्रॅटेजी. आणि बाय द वे गेल्या 4 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये स्पेसिफिकली AI आल्यानंतर रिसोर्सेस इव्हॉल्व झाले, तर या सिच्युएशनमध्ये वेल्थ वाढायला पाहिजे होती की कमी झाली पाहिजे होती. जनरली एवढे रिसोर्सेस अवेलेबल की वेल्थ लोकांकडे वाढायला पाहिजे. प्रॉब्लेम आहे की लोकांची वेल्थ गेल्या 5 वर्षामध्ये स्पेसिफिकली मिडल क्लास लोकांची वेल्थ ना वेल्दी लोकांकडे ट्रान्सफर झाली. तर नितीन सर, हे प्लॅनिंग प्रोसेस फॉलो केल्यामुळे असे काही उदाहरण आहेत का की ज्यांनी त्यांचे सक्सेसफुल जर्नी अचीव केली, असं एखादं उदाहरण? 17 वर्षामध्ये खूप सारे उदाहरण आहेत. सांगायची झाली तर एक कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह आहे, त्यांनी त्याचं प्लॅनिंगची जर्नी साधारण 15 वर्षापूर्वी सुरू केलेली. प्लॅनिंगची जर्नी ज्यावेळेस सुरू केली त्यावेळेस काहीच क्लॅरिटी नव्हती. इंटेन्शन हेच होतं की माझ्याकडे सरप्लस उरतो आणि मला इन्व्हेस्ट करायचं. कॉमन सिच्युएशन. आम्ही त्याचे फायनान्शियल सिच्युएशन अंडरस्टँड केली, त्याचं प्रोफाईल अंडरस्टँड केलं, चांगल्या हुद्द्यावरती होतं, आणि ही गोष्ट रिअलाइज झाली की जे काही त्याचं प्रोफाईल आहे त्या प्रोफाईलमध्ये तो 10 वर्षाच्या पुढे प्रेशरमध्ये काम करू शकणार नाही. 10 ते 12 वर्ष मॅक्सिमम. तर त्या पद्धतीने आम्ही त्याचं फायनान्शियल नीड अनालिसिस केली, त्याची गोल्स अनालिसिस केली की पुढच्या 15 वर्षामध्ये त्याला फायनान्शियल फ्री होणं अत्यंत गरजेचं आहे, कारण 15 वर्षानंतर त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटी पण पीकवरती जातील. तो प्रायव्हेट इंडस्ट्रीमध्ये जॉबमध्ये असल्या कारणानंतर पगाराचं फ्लक्च्युएशन असणं, इन्फ्लेशनचे चॅलेंजेस असणार, पण पगार एक सफिशियंट पगार होता, ॲव्हरेज पगार होता, चांगला पगार होता. फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी, घरामध्ये आई फायनान्शियली डिपेंड होती, वाईफ अँड मुलगी त्याच्यावरती डिपेंड होती. त्यांचं एज्युकेशन प्लॅनिंग, अचानक काही एमर्जन्सी आली त्याचं प्लॅनिंग. मेन वाईल पार्ट टाइम बिझनेस पण करायचे. तर बिझनेसेसमध्ये काही ना रॉंग डिसिजन घेतली आणि त्या रॉंग डिसिजनची कॉस्ट जवळपास 2.5-3 कोटीपर्यंत गेली. बट स्ट्रक्चर प्लॅनिंग असल्या कारणाने काय झालं की 2-3 शॉक्स असे मोठे लागले
स्ट्रक्चर प्लॅनिंग असल्या कारणानं त्या शॉकमधून बाहेर पडणं सोपं झालं. आणि आज जर डाऊन द लाईन 15 वर्षामध्ये बघितलं तर ती व्यक्ती फायनान्शियल फ्री आहे. 12 कोटी 12.5 कोटीच्या आसपास नेटवर्थ आहे. गमवून पण नेटवर्थ 12.5 कोटी बनवणं म्हणजे स्ट्रक्चर खूप स्ट्रॉंग असतं. स्ट्रक्चर तुम्हाला इन्स्पायर करतं आणि डोक्यामधले जे इमिजिएट सोल्युशन्स असतात ना ते तुम्हाला डिस्ट्रॉय करतात. ही केस स्टडी आहे. केस स्टडी खूप आहे. प्रत्येक केस स्टडी युनिक आहे आमच्यासाठी. राईट. आमच्यासाठी चॅलेंजिंग काय असतं की त्या व्यक्तीला अवेअर करून त्याला त्या प्रोसेसमध्ये आणणं आणि मग फायनली कितीही चॅलेंजेस आले तरी त्या चॅलेंजेसमध्ये त्याला हँड होल्डिंग करून त्याला त्या स्टेजपर्यंत पोहोचवणं. जशी तुम्ही एक सक्सेसफुल केस स्टडी सांगितली तसं तुमच्याकडे एखादी अनसक्सेसफुल केस स्टडी पण असेलच. अनसक्सेसफुल केस स्टडी म्हणजे आम्ही त्याच्यासाठी प्लॅनिंग केलं. त्यांनी सुरुवातीला काही वर्ष फॉलो केलं आणि त्याच्यानंतर एक्झिट केलं. तर अशाही खूप सारे केस स्टडी आहेत. केस स्टडी अशी आहे की आमच्यासोबत 7 वर्ष प्लॅनिंग केलं. 7 वर्षाच्या प्लॅनिंगमध्ये त्याची जी नेटवर्कची ग्रोथ होती ही जवळपास 25 ते 28% नेटवर्कची ग्रोथ होती. सॅलरीची ग्रोथ आम्ही जर आयडेंटिफाय केली तर ती साधारण 9% सॅलरी ग्रोथ होती. तुम्ही जस्ट इमॅजिन करा की त्याचं नेटवर्क रॅपिडली ग्रो होत होतं पण सॅलरी त्याची इन्फ्लेशनला पण बीट करत नव्हती. अशा सिच्युएशनमध्ये 7 वर्ष स्ट्रक्चर प्लॅनिंग करून काही कारणास्तव त्याच्या फायनान्शियल लाईफमध्ये त्याच्या फॅमिलीमध्येच काही जणांनी बॅड फायनान्शियल डिसिजन घेतलं. जसं घर अचानक घेण्याचं डिसिजन घेतलं. आणि घर घेणं हे प्रॉब्लेम नाही पण एवढी मोठी डिसिजन घेण्यासाठी तो फायनान्शियली आणि मेंटली इमोशनली प्रिपेअर्ड नव्हता. बट प्रेशरमुळे त्यांनी ते डिसिजन घेतलं आणि फायनान्शियल प्लॅनिंग ब्रेक केलं. ब्रेक केल्यानंतर त्यांनी त्याचं घर पण घेतलं. घर घेतल्यानंतर सुखासुखी सगळे दिवस पण चांगले चालले. EMI पण चांगला होता. फक्त घर थोडं ओव्हर स्ट्रेच केलं. ॲसेट सगळ्या ब्रेक केल्या आणि झिरोमध्ये आला. अँड नाव आफ्टर सम इयर्स 40s मध्ये त्याचा जॉब गेला. ले ऑफ झाला. EMIचे चॅलेंजेस आले. प्रेशर वाढत चाललेलं आहे. तर या प्रेशरमध्ये हार्ट पंपिंग जे आहे ते प्रॉपर नाही होत. BP शूट झाला. हार्ट अटॅक आला. तुम्ही म्हणाल ना मेल्स होती मेजर आहे रिस्पॉन्सिबिलिटी की फायनान्शियल प्रेशरमध्ये ऑल द टाइम मेल्सला राहावं लागतं. बट प्रकृतीने तसं डिझाईनच केलं की मेलचं रोलच आहे की क्रिएट करणं, बिल्ड करणं, प्रोटेक्ट करणं, प्रिझर्व करणं. त्याच्यामध्ये वेल्थ पण येतं. प्रॉब्लेम काय आहे की मेलला त्याचा रोल कोणी शिकवलेला नाही स्कूल एज्युकेशन सिस्टीममध्ये आणि काही कॉन्फ्लिक्ट झालं तर मेल डिस्ट्रॉय होतो. ॲब्सोल्युटली राईट. नाही देर आर सो मेनी क्वेश्चन्स इन माय माइंड की मी विचारलं तर लोकांना आवडत नाही. से फॉर एक्झाम्पल मी विचारतो की पुढच्या 4-5 वर्षाच्या इकॉनॉमीच्या टर्मॉइलमध्ये तुमचा जॉब गेला, तुमची फॅमिली तुमच्यावरती 100% डिपेंड आहे, अचानक काही मेडिकल इमर्जन्सी आली तर काय. राईट. तर जी व्यक्ती इररिस्पॉन्सिबल आहे ना ती डायरेक्टली कनेक्शन लावते मी कोणाचं कधी वाईट नाही केलंय, देवावरती मी ट्रस्ट ठेवतो. तर याला देवावरचा ट्रस्ट नाही म्हणत. मी अनप्लॅन गोष्टी करून देवावरती ट्रस्ट ठेवताय. तर बऱ्याचशा लोकांचं माइंड असं आहे की देव त्यांच्या रूल्स प्रमाणे काम करेल, वेळेस त्याचे नियम थोडे वेगळे असतील आणि मग अचानक काही प्रॉब्लेम आला मग देवाचा ट्रस्ट पण निघून जातो. तुम्ही अनप्लॅन्ड ऍक्टिव्हिटी केल्यानंतर तुम्हाला ब्लाइंडली मुवमेंट केल्यावरती अचानक काही प्रॉब्लेम आला आणि त्या प्रॉब्लेममध्ये मेल्यानंतर देवाचा काय दोष आहे पहिली गोष्ट. राईट. या गोष्टी थांबवणं फार गरजेचं आहे आणि म्हणतो की अवेअरनेस फार पुरुषाला गरजेचं आहे, मेल्सला अवेअरनेस गरजेचं आहे. सो दॅट फिमेल वुमेन जी मेलवरती ट्रस्ट होते ती कुठे डिस्ट्रॉय नाही होणार, फॅमिली डिस्ट्रॉय नाही होणार. तर स्ट्रक्चर नसेल तर प्रॉब्लेम होईल. खूप काही गांभीर्याने गोष्टी नव्याने समोर येत आहेत की अकॅडमिकली आपण खूप चांगले नंबर्स अचीव्ह करण्याच्या पाठी धावतोय बट फायनान्शियल नंबर्स काय असायला हवे ते कुणालाच माहीत नाहीयेत. पुरुषांना सगळ्यात मोठं जो स्ट्रेस आहे तो फायनान्शियल आहे आणि याच पुरुषांना फायनान्शियल लिटरसी मी का म्हणते पुरुषांना कारण मोठा रोल असतो त्यांचा. फिमेल सपोर्ट करतात. आय एम अ फिमेल, आय नो द रोल, बट फिमेल एवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी नाही घेऊ शकत इंडिव्हिज्युअली. तिला चॅलेंजेस येतात फॅमिली मॅनेज करणं, करिअर मॅनेज करणं. तर मेलचा रोल ज्या वेळेला येतो त्यावेळेला तो फायनान्शियली जर साक्षर नसेल तर तो डिस्ट्रॉय तर डेफिनेटली होईल. तो जाता जाता मला नितीन सर तुमच्याकडून एक प्रश्नाचं उत्तर हवं आहे की तुम्ही या प्रोफेशनमध्ये जे आलात ती येण्यामागचं स्पेसिफिक काय रिझन होतं आणि कामामागची प्रेरणा तुमच्याकडे काय आहे? माझं जर एज्युकेशन बॅकग्राऊंड बघितलं तर कॉमर्स ग्रॅज्युएट
राईट. वडिलांची इच्छा होती की गव्हर्नमेंट जॉबमध्ये नोकरी करायला पाहिजे, सो दॅट सिक्युरिटी माइंडसेट म्हणतो ना की तिथे आयुष्याची सिक्युरिटी मिळते. तर त्यांनी खूप प्रयत्न केले माझ्या गव्हर्नमेंट जॉबसाठी, पण माझं मन लागत नव्हतं गव्हर्नमेंट जॉबमध्ये, कारण त्यावेळेस पगार पण फार कमी होते. पण त्यांनी त्यांचे प्रयत्न केले. म्हणजे म्हणतो ना की एक आयडियल मेल, इंडियन मेल आयडियोलॉजी म्हणतात की त्या व्यक्तीकडे डिग्रीज असावी, जॉब करावा, त्यांनी लग्न करावं, घर घ्यावं, दॅट्स इट, ड्रीम्स फुलफिल होतात. त्यांची पण तशीच इच्छा होती. पण गव्हर्नमेंटमध्ये खूप सारे प्रयत्न केल्यानंतर पण सम एक्सटेंट मला जॉब नाही मिळाला. पण एक जॉब मला मिळालेला मुंबई पोलीसमध्ये. मला इन्स्पेक्टरचा जॉब फार कमी लोकांना माहिती आहे, बट मी तो नाही केला कारण माझं मन नाही लागलं. आय डोंट, मला आठवत नाही काय, पण मला ती इच्छा नाही झाली आणि मग तिथून पळून आलो. देन ही गोष्ट पण कुठेतरी बाबांना माझ्या खटकली. देन प्रायव्हेटमध्ये ना मला बँकिंगमध्ये थोडीशी एक अपॉर्च्युनिटी मिळाली वाया रेफरन्सने. देन मग मी काही बँक्समध्ये, इंडियन प्रायव्हेट बँक्समध्ये जॉब केला, इंडसइंड बँकमध्ये जॉब केला, ICICI बँकमध्ये जॉब केलं. आणि बँकिंगमध्ये असल्या कारणाने थोडं सेल्सचा अनुभव पण यायला लागला. फ्रंट डेस्कवरती होतो, सम एक्सटेंट कॅशियर होतो मी. कॅशियर असताना मला आठवतं आहे की माझ्याकडून खूप सारी कॅश चुकीची मोजली जायची आणि मी खूप वेळा माझ्या पॉकेटमधून पण पैसे दिलेले आहेत. ते या इन्सिडेंट काही गोष्टी घडल्या. पण तिथे कुठेतरी बँकिंगमध्ये मला खूप सारे इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट्स डील करताना मला तो एक्सपिरियन्स आला, HNI क्लायंटचा एक्सपिरियन्स आला आणि मला या गोष्टी आवडायला लागल्या. आणि मग अचानक फायनान्शियल प्लॅनिंग या विषयाकडे मी काही गोष्टी वाचल्या आणि आवडायला लागलं. तो इंटरेस्ट तिथून क्रिएट झाला. असं काही ठरवून नाही केलं की मला लहानपणापासून हे प्रोफेशन असं नाही आहे की एखादी पेरेंट्स त्यांच्या मुलांना चांगला वेल्थ प्लॅनर, फायनान्शियल प्लॅनर बनायला पाहिजे असं ट्रेन करतील, असं प्रोफेशन नाही आहे. इट्स अ टोटली न्यू इंडस्ट्री. आय टेल यू, मी गंमत तुम्हाला सांगतो. आणि या इंडस्ट्रीची मी म्हणतो ना की भविष्यामध्ये काय अपॉर्च्युनिटी हे पण मी तुम्हाला सांगतो. पण प्रायव्हेट जॉबमध्ये मला या गोष्टी खूप साऱ्या शिकायला मिळाल्या. प्लॅनिंगचं महत्त्व पटायला लागलं आणि मग मी डिसाईड केलं की सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर बनावं, एक्झाम द्यावी. आणि मी त्या दृष्टीने प्रिपरेशन पण सुरू केलं. प्लॅनिंगची डिग्री आल्यानंतर मग मला असं वाटलं की आता लोक मला कन्सल्ट करायला येतील. तसं काहीच झालं नाही. बाय द वे फ्रस्ट्रेशन होतं. अँड देन मी डिसाईड केलं की आपण कदाचित जॉब करतोय म्हणून आपल्याकडे कोणी येत नाहीये, तर आपण जॉब सोडून बघावं. देन आय लेफ्ट माय जॉब. कारण जॉब सोडू का ही विचारण्याची हिंमत नव्हती. पण मी डिसाईड केलं की मी जॉब सोडला. जॉब सोडल्यानंतर मग मी बाबांकडे माझ्या गेलो. बाबांना विचारलं की मला फायनान्शियल प्लॅनर बनायचं आहे, मी बनू का? म्हणजे काय असतं ते? म्हटलं काय नाही, लोकांना सल्ला द्यायचा आणि त्या सल्ल्याचे लोक पैसे देतात. बाबा मला असे एकदम सस्पिशियस नजरेने बघायला लागले. पण चांगला बँकिंगचा जॉब आहे बेटा, लाईफमध्ये सुखी आहेस, कशाला नको त्या गोष्टींमध्ये पडतोस. मी म्हणालो की नाही पण मला करायचंय. तर बाबा म्हणलं की नको करूस, तू अंडरस्टँड कर. पण हिंमत नव्हती होत की सोडलेलं आहे जॉब. म्हणून प्रयत्न म्हटलं केले. पण साधारण नंतर फ्रस्ट्रेशन वाढायला लागलं आणि 1.5 महिन्यानंतर म्हटलं की मी जॉब सोडलेला आहे. आणि आवडले नाही त्यांना गोष्ट. कदाचित त्यांच्या ठिकाणी ते बरोबर होते कारण सिक्युरिटी माइंडसेट होता. देन आय डिसाईड की नाही मी आता प्लॅनिंग करणार. आणि मग मला खरे चॅलेंजेस सुरुवात, कन्सल्टेशनला मला कोणी क्लायंट नव्हते मिळत. मी रेफरन्सेस शोधत होतो. लकीली मग रेफरन्सेस मला हळूहळू मिळायला लागले. त्यांना मी प्लॅनिंगचं महत्त्व पटवून द्यायला लागलं. त्यात एक व्यक्ती होती, तर ते प्लॅनिंगचं महत्त्व त्या व्यक्तीला पटलं. चांगल्या MNC कंपनीमध्ये मोठ्या हुद्द्यावरती होते आणि त्यांनी मग ते डिसाईड केलं की मी तुमच्यासोबत प्लॅनिंग करायला तयार आहे. आणि त्या प्लॅनिंगमध्ये मग फर्स्ट क्लायंट असल्या कारणाने ते स्ट्रक्चर कसं उभं करायचं हे चॅलेंजेस. कारण तुम्ही ज्यावेळेस टेक्निकल नॉलेज घेता अकॅडमिकमधून, त्यावेळेस ते नॉलेज आणि प्रॅक्टिकल केस स्टडी आल्यावरती नॉलेज स्ट्रक्चर करणं, दोन्ही गोष्टी विभिन्न. नाही, इथे काही थ्रेट नाही, इथे तर त्याचं प्लॅन पूर्ण त्याचं आयुष्य दिलेलं आहे. पण कसं आम्ही वेळ लावला थोडा, 2-1 महिने गेले आणि फायनली मग त्यांना ते प्लॅन प्रेझेंट केलं, एक्झिक्युशन केलं. आज सांगायला आनंद वाटतं की व्यक्ती मल्टीमिलियनरी त्या प्लॅनिंगच्या प्रोसेसमध्ये. वडील का माझे राहिले नाहीये, त्यांना ते आयुष्यभर दुखणं होतं.
कट द स्टोरी ही अशी गोष्ट घटना आली. बट मी म्हणतो की प्लॅनिंग, वेल्थ प्लॅनिंग आणि फायनान्शियल प्लॅनिंग ही इंडस्ट्री फार नवीन आहे. कारण लोकांना ना एका डॉक्टरकडे, डेंटिस्टकडे का जायचं याचं इम्पॉर्टन्स माहिती आहे, हार्ट सर्जनकडे का जायचं इम्पॉर्टन्स माहिती आहे, ब्रेन सर्जनकडे का जायचं याचं इम्पॉर्टन्स माहिती आहे, इंटिरियर डिझायनरकडे का जायचं, आर्किटेक्चरकडे का जायचं, लिगल ॲडवायझरकडे का जायचं याचे इम्पॉर्टन्स माहिती आहे. बट फायनान्शियल प्लॅनरकडे, वेल्थ प्लॅनरकडे का जायचं याचं इम्पॉर्टन्स लोकांना माहीत नाही आहे. बट हा प्रॉब्लेम आहे अवेअरनेसचा. आय टेल यू की नेक्स्ट 20 वर्षामध्ये फायनान्शियल प्लॅनिंग, वेल्थ प्लॅनिंग ही टॉप इंडस्ट्री असेल आणि या इंडस्ट्रीमध्ये असे लोक टॉप असतील ज्यांचा एक्सपिरियन्स फार हाय असेल. म्हणजे ही नंबर 1 इंडस्ट्री पुढच्या 15 ते 20 वर्षांमध्ये होणार, नो डाऊट, इन्व्हेस्टिंगसाठी, करिअरसाठी. तर ही जर्नी अशी स्टार्ट झाली. 17 वर्षानंतर ही गोष्ट आनंद वाटते की मी जे डिसिजन घेतलं हे चुकीचं डिसिजन नाही घेतलं. मी खूप डीपली त्याच्यावरती काम केलं आहे, रिसर्च केलेलं आहे आणि सांगायला आनंद वाटतं. आमच्याकडे 100 कोटीचं पण सिंगल क्लायंट माझ्याकडे प्लॅनिंग करायला येतात. नेटवर्क ज्यांचं 100 कोटी आहे ती व्यक्ती पण हसत मुखत लाखांमध्ये फीस देऊन जाते, जी डॉक्टरला पण नाही मिळत, आर्किटेक्चरला पण नाही मिळत, इंटिरियर डिझायनरला पण नाही मिळत. बट 17 वर्ष फार पेनफुल, कठीण होते. तर ही जर्नी अशी होती आणि जर्नी असं वाटतं की अजून सुरूच नाही झाली, कारण अजून लोकांकडे प्लॅन नाही आहेत. त्यामुळे कार्य फार मोठं आहे, अवेअरनेस खूप मोठं करायचं आहे. काहीच केलं नाही असं फील होत आहे. अजून खूप काही गोष्टी आहेत. बट येस, इंटेन्शन हेच आहे की बिफोर इन्व्हेस्टिंग तुमच्याकडे एक स्ट्रक्चर्ड असणं गरजेचं आहे. अदरवाईज तुम्ही तुमच्या पैशाला लूज करताय. राईट. या बिलकुल करू नका. तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, कष्टांनी कमवलेला पैसा आहे. ब्लाइंडली इन्व्हेस्ट करू नका, ॲव्हरेज सल्ला घेऊ नका. जा थोडं ॲनालिसिस करा मार्केटमध्ये, तुमची नीड ॲनालिसिस कोण करून देऊ शकतो, तुमच्या इंटरेस्टमध्ये कोण बोलतंय. थोडं वेळ घ्या ना. काय की फिअर, ग्रीड या खेळामध्ये ना तुम्ही खूप क्विकली डिसिजन घेता. जाता एक गोष्ट मी म्हणेन की कुठलंही मेजर फायनान्शियल डिसिजन घेताना ना नेहमी हॉल्ट घ्या. आता हॉल्ट ना मी 4 शब्दामध्ये अल्फाबेटिकमध्ये मी त्याला कन्वर्ट करतो. मेजर फायनान्शियल डिसिजन घेताना हॉल्ट मधलं पहिलं H स्टँड काय करतो की ज्यावेळेस तुम्ही भुकेले असाल, म्हणजे हंग्री, खूप हंग्री असाल, कुठलंही फायनान्शियल डिसिजन घेऊ नका. हंग्री म्हणजे की बरेचसे लोक फायनान्शियल मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात आणि तुमची पण भूक वाढलेली आहे, ग्रीड वाढलेली आहे, तर प्लीज फायनान्शियल डिसिजन घेऊ नका. A स्टँड करतो खूप रागामध्ये असाल, अँग्री असाल, तुम्ही फायनान्शियल डिसिजन घेऊ नका. मेजॉरिटी लोक ही मिस्टेक करतात. राईट. देन त्याच्यानंतर L स्टँड करतो की खूप एकाकी असाल, लोनली असाल, मेजर फायनान्शियल डिसिजन घेऊ नका. T स्टँड करतो की ज्यावेळेस खूप सारे थकलेल्या सिच्युएशनमध्ये असाल, टायर्ड असाल, एक्झॉस्ट असाल, मेजर फायनान्शियल डिसिजन घेऊ नका. राईट. ज्यावेळेस हॉल्टला तुम्ही फॉलो नाही केला आणि डिसिजन घेतली, तुम्ही गॅरंटेड फायनान्शियल ट्रॅकमध्ये येणार. ग्रेट, वंडरफुल इन्साईट. पहिल्यांदा या काही गोष्टी सर तुमच्याकडून कळाल्यात. इव्हन आमच्या पार्टिसिपेंट्सला पण या गोष्टी कळाल्यात. तुमच्याशी जर कोणाला कनेक्ट होण्याची इच्छा असेल तर त्यांनी कसे प्रयत्न करावे? सोशल मीडियावरती गोष्टी बऱ्याचशा अवेलेबल आहेत. बट कनेक्ट व्हायचं असेल, तुम्हाला तुमची फायनान्शियल सिच्युएशन अंडरस्टँड करून घ्यायचं आहे, तर खालती डिस्क्रिप्शनमध्ये काही डिटेल्स दिले असतील. कनेक्ट टीमला होण्याचा प्रयत्न करा. दे विल हेल्प यू. तुम्हाला डिस्कवरी मीटिंग देतील, ज्या डिस्कवरीमध्ये ते ॲनालिसिस करतील की खरंच तुम्ही फायनान्शियली कुठे उभे आहात हे फार अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. एकत्र काम करायचं वगैरे हा नंतरचा भाग आहे, पण तुम्ही फायनान्शियली कितपत कुठे उभे आहात, कुठे जायचं आहे हे जर माहीत नसेल, तुम्ही कनेक्ट नाही होणार तुमच्या प्लॅनर आणि एक्सपर्टशी, तर मग एकत्र जाण्यात पण काही सेन्स नाही आहे. राईट. तर डिस्कवरी मीटिंग तुम्हाला क्लॅरिटी देतं की तुमचं नेटवर्क किती आहे, तुमचे फायनान्शियल हॅबिट्स काय आहेत, तुमचं माइंडसेट काय आहे आणि तुमच्या प्लॅनरचं तुमच्यासोबत कनेक्शन कसं असायला पाहिजे हे डिस्कवरी मीटिंगमध्ये ते तुम्हाला प्लॅनिंगची बिलकुल अपॉर्च्युनिटी देणार नाही. तो कनेक्ट होण्यासाठी दोन्ही वेमधून कनेक्शन जुळलं पाहिजे. राईट. इट डझंट मीन की काही पॉडकास्ट बघितल्यावरती लगेच कनेक्ट होण्याची इच्छा आहे किंवा सल्ला हवा आहे, इतकी घाई करू नका. म्हणजे कोणी असू दे, इव्हन आमचा पण पॉडकास्ट जर बघितला असेल तर कनेक्ट होण्याची घाई करू नका.
कनेक्शन योग्य आहे की नाही हे पहिल्यांदा चेक करणं गरजेचं आहे. एकदा कनेक्शन तुम्हाला 2 वे प्रॉपर आहे, अंडरस्टँड झालं, व्हॅल्यू सिस्टीम जुळत आहे. मोस्ट ऑफ द टाइम काय होतं की आमच्या व्हॅल्यू सिस्टीम जुळत नाही, आमच्याकडे कनेक्शन येतं आणि आम्ही कनेक्शन डिस्कवरी मीटिंग मध्येच कट करतो. कारण आम्हाला पुढे प्रॉब्लेम मध्ये घेऊन नाही जायचंय, कारण त्यांचं व्हॅल्यू सिस्टीम टुवर्ड्स मनी डिफरंट लेवलला आहेत. मॅच नाही झालं तर एखाद्या व्यक्तीशी कनेक्ट होऊ नका. माझी फिलॉसॉफी सिंपल आहे की ज्या व्यक्तीशी माझी व्हॅल्यू सिस्टीम मॅच नव्हतं त्याच्यासोबत जास्त काळ मी जात नाही. तुम्हाला पण तोच सल्ला आहे की जिकडे तुमच्या व्हॅल्यू सिस्टीम मॅच होत नाही तिकडे जास्त वेळ हँगआउट नका करू. लाईफ फार शॉर्ट आहे, कमी आहे, फास्ट आहे. योग्य व्यक्तीसोबत जाणं फार गरजेचं आहे. येस, थँक्यू व्हेरी मच नितीन सर. तुमचा मौल्यवान वेळ, तुमचा एनर्जी, अगेन तुमचं नॉलेज, 17 वर्षाचे अथक प्रयत्न, तुम्ही प्रॅक्टिस केलेली आहे, त्याचा तुम्ही आपल्या पार्टिसिपेंट्सला काही क्लॅरिटी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. टेक्निकल गोष्टी इथे काही डिस्कशन नाही केलेल्या आहेत. होल वर्ल्ड हॅव द इन्फॉर्मेशन अबाउट टेक्निकॅलिटी. आजचं जे कन्व्हर्सेशन होतं वाय, तुमच्या लाईफमध्ये जर वाय हा क्लिअर असेल तर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये एखादी गोष्ट अचीव्ह करू शकता. तो फायनान्शियल फ्रीडममध्ये वाय हा इम्पॉर्टंट होता आणि त्याच वायवर नितीन सरांनी खूप काही आपल्याला क्लॅरिटी दिली. तर असेच अजून काही प्रकल्प केले जातील, सरांसोबत डिस्कस केले जाईल, त्यांचा एक्सपिरियन्स बाय केला जाईल. तो नितीन सर, पुन्हा एकदा तुमचा धन्यवाद करते. तुम्ही आलात, तुमचं खूप चांगलं मौल्यवान वेळ आणि तुमचा आत्तापर्यंतचा अनुभव शेअर केला त्याबद्दल थँक्यू. थँक्यू सो मच धनुष्य मॅडम. तुम्ही पण खूप उत्कृष्टपणे प्रश्न विचारले, ज्या प्रश्नांनी खरंच जे लोक हे पॉडकास्ट बघतील त्यांचं माइंड ओपन होईल आणि माइंड ओपन झाल्यावरती त्यांना पण रिअलायझेशन होईल. रिअलायझेशन झाल्यानंतर त्यांना बिलीफ सिस्टीम त्यांचे चेंज करण्यासाठी हा हेल्प होईल पॉडकास्ट. आणि बिलीफ सिस्टीम चेंज झालं तर बाय डिफॉल्ट बिहेवियर पण चेंज करण्यासाठी कामाला येईल. बट ब्युटिफुल तुम्ही क्वेश्चन्स दिलेत. आय होप सो मी त्या क्वेश्चनचा आन्सर राईट देण्याचा प्रयत्न केला. ॲक्युरेसी सांगता नाही बट प्रयत्न माझा होता की तुमच्या क्वेश्चनचा तुमच्या ऑडियन्सला योग्य आन्सर देणं पण तितकंच गरजेचं. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. थँक्यू.